काही वयात स्वप्न बघायची असतात आणि काही वयात ती जगायची असतात. पण वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी जेव्हा तिने डोळ्यात सुखी संसाराची स्वप्न सजवली, तेव्हा नियतीने तिच्या आयुष्याचा किती क्रूर खेळ मांडला. नवऱ्याच्या जाण्याचं दुःख पचवणं सोपं नव्हतं, पण त्याहूनही भयानक होता समाजाचा आणि स्वतःच्याच माणसांचा बदललेला चेहरा. जिथे तिला कुशीत घेऊन सावरण्याची गरज होती, तिथे विधवा या एका शब्दाने तिच्या कपाळावरचं कुंकूच नाही, तर तिच्या जगण्याचे सगळे अधिकारही पुसून टाकले. आणि मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जण आपल्या या पॉडकास्टचे भाग पाहतात, आवर्जून ऐकतात, पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. म्हणून आजची ही कहाणी सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा. तुमचा एक छोटासा सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोठा आधार आहे. ज्या वयात आयुष्य नव्याने फुलतं, त्या वयात नियतीने तिच्या समोर अंधार उभा केला. एकटी पडलेल्या त्या निरागस मुलीची काळजाला भिडवणारी ही कहाणी. चला ऐकूयात. हॅलो. हॅलो. काय नाव आपलं? माझं नाव सोनल श्रीखंडे. अच्छा, कुठून आलात? छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर? हो. अरे वाह! क्या बात है! तर काय अनुभव आहे आज शेअर करायचा? आज म्हणजे माझ्याकडे एक असा अनुभव आहे, की खूप कमी वयात माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. म्हणजे की माझ्या पतीचं अचानक 6 महिन्यांमध्येच त्यांचं निधन झालंय आणि लव्ह मॅरेजमुळं हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे आणि घरच्यांना विरोध असतानाही की माझ्यामध्ये एक हे होतं, की नाही, की मी ही गोष्ट त्यांचा विरोध आहे, तर मी ही गोष्ट पूर्ण म्हणजे एंडपर्यंत माझ्या लाईफच्या, की हा म्हणजे यांना एक सक्सेस पण दाखवीन, की माझा हा जो निर्णय मी जो घेतलाय तो चुकीचा राहणार नाही म्हणून. पण काय काही गोष्टी नशिबात असतात किंवा देवाला मान्य नसतात. त्यामुळं असं काहीतरी होतं आणि अचानक आलेल्या या म्हणजे प्रसंगामुळं मला असं माझी स्टोरी असं सांगावं वाटते, की इथे. तुमच्या मिस्टरांचं निधन झालं. सो हे कसं झालं होतं? म्हणजे की ॲक्सिडेंट झाला होता का? हो, ॲक्सिडेंट बरं. होतं. ओके. सो मला थोडक्यात सांगा तुमची लव्ह स्टोरी कशी स्टार्ट झाली? आमची लव्ह स्टोरी तर म्हणजे पहिले फ्रेंड्स होतो आम्ही. बरं. अशी सोशल मीडियावर ओळख झाली हं. आणि मग असं बोलता त्याचं रूपांतर प्रेमात झालं. बरं. आम्ही 5 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो बरं. आणि मग घरच्यांचं असं होतं, की आता म्हणजे मुलींचं कसं असतं ना, की गावाकडं की लग्न करायचं म्हणजे घरच्यांपेक्षा बाहेरच्यांना जास्त पडलेलं असतं, की मुलगा बघ असं आहे, करता का वगैरे असं. हं. यामुळं ते विषय घरात व्हायला लागले. बरं. मग मी असं त्यांना सांगितलं, की असा-असा विषय आहे. हं. असं बघताय घरचे. तर हं. मग ते बोलले, की आपण आता घरी तर माहीत झालं होतं असं बऱ्याच वेळेस. हं. पण मग घरच्यांचं म्हणणं होतं, की नाही करायचं. तिथं तुला देणार म्हणजे द्यायचं नाही आम्ही. तर हा विषय होता. मग असं म्हणजे ह्या गोष्टी खूप म्हणजे वाढत गेल्या असं, की वाद व्हायचे असे घरामध्ये, की नाही तू करायचं नाही. आम्हाला आवडत नाही असं-तसं. हा मुलगा नको म्हणजे तुला आम्ही चांगला बघू असं-तसं. तर मग ही गोष्ट जास्त मग ते रडपड माझी असं-तसं. हं. त्यामुळं मग आम्ही डिसिजन घेतला, की लवकर लग्न करू बरं. आणि ते पण घरच्यांच्या सहमतीने करू. त्यांच्या घरच्यांचा आता विरोध नव्हता, पण माझ्या घरच्यांचा विरोध होता या लग्नाला. तरी मी खूप समजवलं घरच्यांना. हं. फक्त ते माझ्या म्हणजे माझ्या हट्टापुढं आणि त्यांनी माझं सुख बघितलं या गोष्टीमध्ये. हं. त्यामुळे ते हो बोलले. त्यावेळेस मग वय काय होतं तुमचं? माझं वय साधारण 19. अच्छा, म्हणजे 18-19च हो, वय हो. होतं. आणि त्यावेळेस मग तुम्ही काय कॉलेज करायचे का? हो, कॉलेज आणि करायचं. तो पण कॉलेजच करायचा सोबत? नाही, नाही. ते कॉलेज नाही करायचंय. बरं. ते माझ्याहून 5-6 वर्षाचा आमचा डिफरन्स होता एजचा. बरं. तर ते एका ठिकाणी जॉब करायचे हं. आणि साइड बाय साइड त्यांचा म्हणजे डी-जे ऑपरेटिंगचा त्यांचा बिझनेस होता. जेव्हा घरी कळालं, हां. घरचे विरोध करत होते, हो. तर घरच्यांचं नेमकं म्हणणं काय होतं? घरच्यांचं म्हणणं असं होतं, की एक असतं ना, की कोणाचे आई-वडील विचार करतात, की मुलाकडं काय आहे? तो काय करतो? त्याचं बरोबर. बॅकग्राऊंड बघता, हं. की उद्या चालून आपली मुलगी सुखात राहील का नाही? की तो तिला गोष्टी म्हणजे तिच्या इच्छा पूर्ण होईल का नाही त्या? तर तो म्हणजे त्याचं प्रयत्न चालू होते. एवढ्या कमी वयामध्ये आपण अपेक्षा नाही ठेवू शकत, की स्वतःचं सगळं स्वतःच्या म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट नसताना कोणता मुलगा एवढ्या लवकर पुढे जाणं शक्य नाही. मला तरी असं वाटतं. तर अर्थातच. हो. तर मी त्यांना सांगतो, की "तो करेल, तो करून दाखवेल तुम्हाला" हं. आणि तो तसा होताही. अच्छा. हो. पण काय तो व्यसन वगैरे काय करायचा का? नाही, अजिबात नाही. काहीच नाही. ह्याच गोष्टीमुळं मी त्याच्यासोबत होते एवढं वर्ष
आणि ही गोष्ट मला त्याची खूप आवडायची, की तो म्हणजे कोणत्याही गोष्टीचं व्यसन नव्हतं. फक्त कामाशी काम, बाकी असं काहीच नाही, की रिकामी कामं असं वगैरे असतं. मुलांचे असतं ना जास्त, बरं. की फक्त एकच. त्याचं पण म्हणणं होतं, की जर मी तुला जर सगळ्या गोष्टी देतोय, तर तू पण लॉयल राहिली पाहिजे आणि हे नातं आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचंय. कारण की म्हणजे जीव लावायचा नातं एकालाच लावायचा, नाही तर मग ते नको असं त्याचं होतं. म्हणजे तो सनकी होता, खूप राग केला लवकर यायचा. अच्छा. हो, वडील तुम्हाला ज्यावेळेस नको म्हटले हो. बाबा, तर वडिलांचा विचार काय होता? वडिलांचा विचार असाच होता, की आपण हा काय आता म्हणजे आपलं कपड्यांचं शॉप असतं का, त्याच्यावर कामाला होते ते. हो. बरं. आणि साईड त्यांचा तो डीजे ऑपरेटिंगचा बिझनेस होता. त्यांचं म्हणणं काय, हे 4 महिने सीझनेबल असं आणि हे काय दुसऱ्याच्या हाताखाली काम आहे. मग उद्या समजा जर नाही झालं, तर मग तू काय करणार बुवा असं. म्हणजे प्रश्न त्यांच्या डोक्यात होते, की आणि त्या पिरियडमध्ये म्हणजे लॉकडाऊनमुळं सगळं बंद पडलं होतं पहिली गोष्ट म्हणजे. आता जॉबवाले पण बंद पडले होते तसं म्हणायला काही हरकत नाही. पण त्यांचं एक आई-वडिलांचं कसं असतं, की विचार करतात ते खूप म्हणजे आपल्यापेक्षा जास्त त्यांना बघितलेल्या असतात गोष्टी आणि त्यावेळेस ते वयात असतं तसं मुलांकडून गोष्टी होण्याचं. तर त्यावेळेस मी ऐकलं नाही, की हट्ट होता माझा, की मी करीन तर यांच्याशीच लग्न करीन. नाहीतर मग हा विषय तुम्ही माझ्यासमोर काढू नका असं. मग ज्यावेळेस तुमची आई शेजाऱ्यांकडे सांगायला गेली, की माझं मुलीचं लग्न आहे, त्यावेळेस पण काही तो एक किस्सा सांगा जरा? तो किस्सा म्हणजे असा होता, की आता ही गोष्ट लवकर म्हणजे अशा गोष्टी लवकर बाहेर पडतात. म्हणजे जेवढ्या गोष्टी घराच्यांना लवकर माहीत नाही पडत, तेवढ्या बाहेरच्यांना माहीत पडतं, की तुमची मुलं कुठं आहे, कोणासोबत आहे. जरी आपण त्या गोष्टी केलेल्या नसल्या, तरी लोकांना त्या माहीत पडतात. आता विषय काय झाला, की आता झालं हे सगळं. मग ते आले समजा बैठक वगैरे बसली. की असं-असं लग्न आता करायचंय बा. कारण की त्याचं म्हणणं कसं होतं, की आज जर ते ऐकताय समजा, मी जर त्यांना म्हणू शकतो, जर उद्या त्यांना माझ्यापेक्षा चांगला मुलगा जर भेटला, तर ते ऐकणार नाही. आणि पहिली गोष्ट तू माझ्या बाजूनं बोलतीये, त्यामुळं म्हणजे हा एक त्याचा प्लस पॉइंट होता, की ती माझ्या बाजूनं बोलते म्हणून मी. आणि मीच जर बदलले उद्या, म्हणजे मी जर नाही म्हटलं, की घरच्यांना हिला सांगून-सांगून, की नाही असं-तसं, तर तू जर बदलली, तर मग मी तिथं काहीच करू नाही शकणार. त्याच्यामुळं हा डिसिजन लवकर लग्नाचा यामुळं होता. हां, म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो, की ज्यावेळेस मुलं-मुली पळून जातात, त्यावेळेस जे हो, मुली बदलतात. हो, म्हणजे डिसिजन त्यांचा हो, चेंज होतो. त्यामुळे मुलाची लाईफ खूप खराब होते. हो. मग तुमच्या मनामध्ये पण असाच काही विचार होता का? असं काही घडेल काय? नाही, नाही. असं तर काही नव्हतं, की म्हणजे माझ्यापेक्षा त्याचे विचार चांगले होते. म्हणजे आम्ही कधीच असा विचार केला नाही, की आपल्याला पळून जायचंय, असं लग्न करायचंय. कारण आम्ही एकाच गावातले राहणारे होतो. बरं. नाव दोघांचंही जाणार होतं आणि काय असतं ना, मुलांना जास्त बोलल्या देणार, मुलींना जास्त बोललं जातं. बरोबर. मग त्यांचे आई-वडील तिथं निघतात, त्यांचे संस्कार निघतात. मग सगळ्या गोष्टी त्या वाढत चालतात आणि उद्या चालून त्याच गावात राहायचं असतं आपल्याला. बरोबर आहे. मग त्याचं म्हणणं होतं, की नाही करायचं आहे तर सगळ्यांच्या संमतीनं करू, नाहीतर मग टाईम घेऊ. आईला पण एक गोष्ट वाईट वाटली होती, की काहीतरी लोकं टोमणे मारतायत. हो. तर ती कुठली गोष्ट होती? की बाबा त्यांचं म्हणजे अजून घर नाहीये. तो असा पर्मनंट जॉब वगैरे नाहीये, की असं की लोकात म्हणजे दुसरीकडे काम करणं म्हणजे एक रोजंदारीचंच काम आहे, बरोबर. की उद्या तुला त्या गोष्टी भेटतील, नाही भेटतील. मी पहिल्यापासून जिद्दी म्हणजे जी गोष्ट मला पाहिजे म्हणजे ती मला पाहिजेच राहते. आणि आजपर्यंत असं झालं नाही, की जी गोष्ट मी मागितली आणि ती मला भेटली नाही म्हणून. आई-वडिलांकडून. हो. म्हणजे मी तिला एकतर रडन नाहीतर मग जे प्रयत्न माझ्याकडून होतील मी ते कारण हा माझा मुळातच स्वभाव आहे लहानपणापासून. हट्टीपणा. हो, हट्टीपणा. मग त्यामुळे त्यांना माहीत होतं, की ही तर काही सोडणार नाही. त्यांनी मला खूप समजवलं, खूप म्हणजे आजी-आजोबा अक्षरशः लोकं आमच्या घरी येऊन सांगायची, की "तू नको करू, तुला काम करावं लागेल, असं होईन तुझं, पुढं तसं होईल." म्हणजे एक असतं लोकांचं सांगण्याचा, मोठे लोकं सांगत असतात, काहीतरी विचार करून सांगत असतील. त्यामागे त्यांचं काही असेल. पण माझ्या डोक्यात हे पूर्ण मी पॉझिटिव्हली गोष्टी घेतल्या होत्या, नाही की तो माझ्यासोबत आहे. तर आम्ही एक चांगलं म्हणजे लाईफ जगून दाखवूया ना, की हे जे बोलताय आज, तर म्हणजे हे उद्या म्हटलं नाही पाहिजे. उद्या यांनी नाव घेतलं पाहिजे, की नाही ठीक आहे, हिने केलं, तर हे म्हणजे शेवट याचा चांगला झाला म्हणून. त्यावेळेस काही गोष्टी कळत नाहीत, की नाही, बाबा नाही नाही, कळत. तो म्हणजे तोच न सर्वस्व तो आहे. हो, नाही, नक्कीच तू प्रयत्न तर केलास तुझ्या हो, पद्धतीने 100%. मग घरचे कसेबसे तयार झाले. हो. फक्त
तुमचं हो. सुख पाहण्यासाठी. हो. बस एवढंच. बाकी काहीच नाही. बाकी काहीच नाही. बरं. मग लग्न झालं, मग ते लग्न वगैरे कसं ठरलं मग? लग्न वगैरे म्हणजे जे मध्यस्थी लोकं होते त्यांना कॉन्टॅक्ट केला, की या तुम्ही, की काय होतं, काय नाही. कारण यांचा विरोध होता. हं. मग बऱ्याच जणांचं म्हणणं काय असतं, की नाही बुवा आपण जायचं काय म्हणजे जायचं कशाला? घाबरतात लोकं पहिली गोष्ट म्हणजे, की यांचाच फॅमिलीचा विरोध आहे. मग आपण जाऊन काय बोलणार, की उद्या चालून येऊन व्हायला नको, की यांनीच आमच्या मुलीला बळजबरी केली आणि हं. हे झालं. तर ते एक दिवस आले असं ठरलं, की नाही आज आम्ही घरी येणार आहे बुवा असं तसं. बरं. बैठक बसली, की मग डेट वगैरे काढली लग्नाची. हं. तर त्याला पहिला प्रश्न विचारला, की "तू व्यसन करतो का?" हं. हा प्रश्न त्याला पहिला होता. बरं. कारण की आमच्या घरात खूप असे ह्या गोष्टींमध्ये खूप जास्त अनुभव आहे आम्हाला. हं. तर मग नको ही ही म्हणजे प्लस पॉइंट होता, की हे नकोच हे म्हणजे 4 पैसे जरी कमी असले तर चालतील, पण मुलगा व्यसनी नको म्हणून. तर मग तू म्हणजे काय करतो? म्हणजे काम नेमकं तुझं काय काम आहे? असं तसं त्याला सगळे प्रश्न विचारले. मग नंतर सगळ्यांच्या ह्यानी ठरलं, की हां, ठीक आहे लग्न करायचं असं तसं. मग ते लग्न झालं. जे आई मुलाचे वडील आहेत, हो. त्यांना ॲक्सेप्ट होतं सगळं? हो, त्यांना ॲक्सेप्ट होतं. त्यांना कधी कळालं आणि मग ह्या गोष्टी म्हणजे की बाबा त्यांनी तुला काही प्रश्न वगैरे केले किंवा भेटले वगैरे असं काय? नाही, नाही. त्यांना माहीत होतं आधी, की म्हणजे त्यांनी सांगितलं होतं घरी, हं. की माझं असं-असं आहे आणि मी त्याच मुलीशी लग्न करणार आहे. असं त्यांनी सांगितलं होतं. मुलगा पण ठाम होता. हो, हं. फक्त एवढंच आहे की तो सेटल नव्हता. हो. हे लग्न वगैरे झालं. मग हो. पुढे कशा गोष्टी घडत गेल्या? पुढे म्हणजे लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर सगळं काही व्यवस्थित होतं, की आता दोघांच्या मर्जीनं झाले म्हणजे काही वाद व्हायची तर शक्यताच नाही. शक्यताच नाही. बरोबर. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझं एज्युकेशन चालू होतं हं. आणि म्हणजे मी तिकडेच राहायचे जास्त म्हणजे घरी फक्त सॅटर्डे, संडे आणि काही काम असलं तर यायचे मी घरी, नाहीतर मग असं नाही मधी. आणि त्यानं पण असं मला कधी म्हटलं नाही, की "तू घरीच थांब." हं. की नको आता लग्न झालं तुझं. त्याचा हं. फुल सपोर्ट होता, की तू शिक असं एज्युकेशन कर तुझं, कुठेतरी पायावर उभं राहशील. असं म्हणजे त्याचं शिक्षणाबद्दल त्याला खूप आवड होती, की ज्या गोष्टी एक वेळेस मी परिस्थिती असताना माझी नव्हती, की मला नव्हतं कोणी सांगायला म्हणजे मागे, तर तू कर म्हणजे मी आहे तुझ्यासोबत. तुला जे पाहिजे ती गोष्ट मी तुला देतो, पण तू अभ्यास कर असं. वाह! हो. म्हणजे शिक्षणाला पूर्ण हो, सपोर्ट होता पूर्ण त्याचा. सपोर्ट. सो मग हा जो ॲक्सिडेंट आहे, हो. तुम्ही सांगितलत की लग्नाच्या 6व्या महिन्यातच त्यांचा हो, ॲक्सिडेंट झाला. हो. सो त्याच्याबद्दल थोडंसं सांगा? माझे म्हणजे दिवाळीचा पिरियड होता तो बरं. आणि माझे पेपर चालू होते. हं. अ, आपलं नवरात्रीमध्ये मी घरी होते. हं. नवरात्रीच्या 9व्या दिवशी मी घरातून म्हणजे मला कळालं की पेपर वगैरे सुरू होणार आहे. तर मग मला फ्रेंडचे कॉल आले होते की "तू ये कॉलेजला. आपले असे-असे पेपर होणार आहेत." आणि आमचे कॉलेजवाले काय करायचे, काही मुलं असं म्हणजे मॅरिड मुली असं जर असलं कोणी आणि काय करायचे काही-काही मुलं की रेग्युलर कॉलेज करायचे नाही. तर त्यांच्यामुळं ते म्हणजे सरप्राईज घ्यायचे पेपर असं कधी पण. आता कोणी नाही आलं तर मग तू बघ तुझा पेपर कसा द्यायचा तुला. हं. तू रिक्वेस्ट कर नाहीतर तू फाईन भर. हं. मग त्यामुळं मी गेले चालल्या की मला त्यांनी नेऊन सोडलं आणि त्या दिवशीपासून मी घरी नव्हतेच. आणि हा इन्सिडेंट 12 तारखेला समजा घरातून निघाले. हं. त्यांनी मला कॉल केला, की माझं जेवण वगैरे झालंय. हं. तू जेवली का? मी बोलले, "हां." हं. तर म्हणे, की "मी आता दुकानात चाललोय" आणि तेव्हा दिवाळीचा पिरियड असल्यामुळे दुकानात काम होतं कपड्याचं. बरं. तर मग ते बोलले, की "माझं काम झाल्यावर मी तुला कॉल बॅक करतो. तोपर्यंत तू म्हणजे काहीतरी कर, नाहीतर मग काहीतरी म्हणजे कर तू अभ्यास वगैरे कर, नाहीतर मग झोपून राहा." आणि त्या दिवशी नेमकं काय झालं, माझी ना तब्येत ठीक नव्हती. खूप डोकं दुखत होतं. मी टॅब्लेट वगैरे घेतली आणि मी झोपून गेले. आणि माझा जो मोबाईल होता तो माझ्या फ्रेंडने चार्जिंगला लावला. अच्छा. तिनंच तो काढून ठेवला. हं. आणि त्यांनी मेसेज केले होते, की मी माझ्या फ्रेंडला सोडायला भुसावळला चाललोय म्हणून. बरं. मी रिटर्न येईल म्हणून. मग ठीक आहे. आता ते मेसेज मी बघितले नाही. मग त्या दिवशीची सकाळ झाली आणि त्या दिवशी म्हणजे मंडे होता, तर आमचा लास्ट पेपर होता. हं. आता सगळ्यांना एकच होतं, आता दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे, आपण घरी जाणार आहे. हं. मग आता काही 1 महिना कोणी येणार नाही. बरोबर. आता लास्ट पेपर म्हटल्यावर म्हणजे ती खुशीच वेगळी होती, की आता घर जायचंय 10 दिवस आपण इथं थांबलो. हो. सगळे मग म्हणलं ठीक आहे. मग सकाळी उठले मी
माझ्या आईचा मला कॉल, हं. "तू काय करते, काय नाही?" म्हणलं, "काही नाही, मी झोपलेले होते मी." बरं. फोन रिसीव्ह केला, म्हणे, "काय करते?" म्हटलं, "काही नाही, मी झोपले होते." तिला म्हणजे बहुतेक आधी ह्या गोष्टीची कल्पना होती, म्हणजे काहीतरी झालंय असं तिला म्हणजे होतं. कॉल सगळ्यांचे येणं चालू झालेले होते. बरं. मग तिनं कॉल केला, म्हणे, की "तू कुठे आहे?" म्हटलं, "मी झोपलेले आहे." म्हणे, "काय करते, काय नाही?" हं. मला तिनं सांगितले, की "तू घरी कॉल कर." आता तिनं सांगितलं, "घरी कॉल कर." तर आता मी माझ्या घरी कॉल न करता माझे आजी-बाबा पण त्याच गावात राहतात, म्हणजे एकाच गावात दिलं असतं. मी त्यांना कॉल केला. बरं. मला काय वाटलं माझ्या आजीची तब्येत वगैरे बरी नाही राहत. हं, तर एखाद्या वेळेस काही असन. हं. तर मी तिलाच कॉल केला. तिच्याशी बोलते, "तू चहा पिला का? तू काय करते, काय नाही?" आणि ती पण माझ्याशी बोलते. मी तो कॉल ठेवत नाही. परत पप्पांचा वगैरे कॉल आला मला, की "तू काय करते?" म्हटलं, "काही नाही." आता त्यांना पण ही गोष्ट माहीत नाही, मला पण ही माहीत नाही, माझ्या आजी-बाबांना पण माहीत नाही. तर मग हा कॉल ठेवला. मग परत आजी-बाबांचा कॉल आला, की "तू एवढ्या सकाळी म्हणजे 6:00-7:00च्या सुमारात आम्हाला कॉल का करते आणि असं का बरं विचारते, की तुम्ही कुठे आहे आणि काय करताय म्हणून? एवढ्या सकाळी तू कधी कॉल केला नाही म्हणून आम्हाला." म्हटलं, "काय माहीत पप्पांचा कॉल आला होता. ते बोलले घरी फोन कर." मी फोन केला. हं. माझ्या डोक्यातच नाही, की तिकडे फोन करायचा म्हणून. म्हणलं आणि मला माहीत होतं, की हा 9:00-8:30च्या दरम्यान उठतो. हा सकाळी लवकर उठत नाही आणि मी कॉल केला नाही. आणि अच्छा. ते मेसेजसुद्धा मी बघितले नाही. बरं. मी नाश्ता वगैरे केला. बाहेर जाऊन आले, एक चक्कर मारून आले. हं. मग ते झालं. मी तेवढ्यात म्हणजे ते माझं आवरत होते. आता पेपरला जायचंय म्हटलं. तेवढ्यात मला फोन आला, की खाली आहे पप्पा. माझे आत्ते खाली आले. मम्मी त्यांच्यासोबत. म्हणे आपल्याला घरी जायचंय. त्यांना माझ्या तुमच्या हॉस्टेलवर? हो. बरं. माझ्या आत्या आणि यांना मम्मी-पप्पाला सांगितलं होतं, की आत्याने तुम्हाला घरी बोलवलेलं आहे. हं. आपल्याला गावाकडं दिवाळी साजरी करायची, तर हं. तुम्ही घरी चालला. घरी जायचंय म्हणून. त्यांना माहीत होती ही गोष्ट झाली म्हणून, पण त्यांनी कळू नाही दिली. अच्छा. आता मंडे होता. हं. तर गाडी आम्हाला शोरूममधून त्या दिवशी काढायची होती बरं. पप्पांची. बरं. मग आमचं काय ठरलं होतं सॅटर्डेला, की मी आता तुझा लास्ट पेपर आहे, मी तुला मंडेला घ्यायला येईन. आपण गाडी पूजा वगैरे करू. तशी गाडी आपण गावाकडे घेऊन येऊ घरी पूजा करायला. ओके. म्हटलं ठीक आहे, चालेल. हं. मी यांचे फोन चालूच होते मला, हे खाली. आता हे बोलले, आता घ्यायला तर आले मला, पण त्यांची हिंमत काय, काय माहिती? ते एकही माझ्या असं नजरेला मिळत नव्हती पहिले. अच्छा. म्हणलं, "तुम्ही" म्हणे, "बॅग घेऊन ये" म्हणे "तू." हं. म्हटलं, "माझा पेपर आहे. मी घरी येत नाही. माझा पेपर झाला की मी येईल. पण तुम्ही आपल्याला आज गाडी घ्यायला जायचं होतं. मग तुम्ही अचानक इकडं कसं काय?" हं. म्हणे, की "पप्पांची तब्येत बरी नाही. त्यांना दवाखान्यात न्यायचंय." म्हटलं, "तुम्ही संभाजीनगरच्या हॉस्पिटल सोडून इकडं गावाकडे का बरं नेताय त्यांना?" हं. मग ठीक आहे. मी बसले. बॅग भरून आणली खाली आणि काय माहीत अचानक गाडीत बसल्या-बसल्या मी ते मेसेज बघितले. माझ्या डोळ्यातून पाणी. हं. माझी आई पण रडतीये. हं. माझे पप्पा समोर बसलेले. हं. आत्या गाडी चालवत होता आणि कॉल त्यांनी कोणाचेच रिसीव्ह करू दिले नाही आत्या-भावांनी. कोणाचेही कॉल आले तुम्हाला? नाही. हं. मला नाही, पप्पांना नाही, हं. मम्मीला नाही. माझी मम्मी वेड्यासारखं कॉल करते. सगळ्यांना, माझ्या सासूला पण कॉल केला, हं. की "पाहुणे कुठे आहे?" त्या बोलल्या, की "तो मित्राला सोडायला गेलाय. तू घरी आलास नाही." आता त्यांना पण ती गोष्ट माहीत नव्हती. बरं. हां. तर मी कॉल करते, की मेसेज करते, "तू कुठे आहे? हं. कॉल का बरं नाही करत? तुझा मोबाईल स्विच ऑफ का बरं आहे?" हं. मग आता ही ही म्हणजे गोष्ट काहीतरी झाली हे कळालं होतं, पण हं. एवढी मोठी गोष्ट होईल असं म्हणजे विचारच नव्हता. मग जशी तुम्हाला वाइब आल्या होत्या का तशा? नाही वाईब वगैरे नाही. असं काय आयडियाच नाही? आयडिया म्हणजे असं अचानक एवढा चांगला माणूस हं. असं नाही म्हणजे उद्या तो आपल्यासोबत राहणार नाही, हं. ही कल्पनाच म्हणजे नव्हती. बापरे! म्हणजे वाटलं नव्हतं असं मग पुढे? पुढे मग अशी आम्ही गावात एंट्री केली. हं. मी ते दुकान बघितलं हं. बस स्टँडलाच. दुकान बंद होतं. ते दुकान ओपन झाल्यापासून जेव्हा त्या दुकान मालकाचे कोणतरी एक्सपायर झाले होते, त्या दिवशी फक्त ते दुकान बंद होतं. बरं. तर मला ही गोष्ट त्यांनी त्या दिवशी बोलले, की "आज आम्हाला सुट्टी आहे." का बरं? की ते एक्सपायर झाले त्यांचे कोणतरी. हं. तर आणि हे दुकान उघडल्यापासून फर्स्ट टाईम झालंय म्हणे, की आम्हाला आज सुट्टी आहे. हं. हं. म्हटलं आता एवढी मोठी काहीतरी गोष्ट झाल्याशिवाय तर दुकान बंद राहणार नाही. बरोबर. काहीतरी झालंय. मी घरी गेले.
आजी-बाबांना तर सगळे येऊन घराकडे बघत होते आजूबाजूला, की म्हणजे काय करताय, काय नाही नेमकं. मी आले, माझी आई आली. विचारताय काय झालं नेमकं? म्हणजे पत्ताच नाही. नेमकं झालं काहीतरी आहे, पण कोणाला काय झालंय काहीच समजत नव्हतं. बापरे! हे सगळं लपवून ठेवलं होतं हो. तुमच्यापासून. मग तुम्हाला कळालं कधी? कळालं म्हणजे मला कॉल यायला लागले, की "तू कुठे आहे?" म्हटलं मी, की "आई इकडं घरी माझ्या मम्मीकडं." हं. तर ते बोलले, की "तुला माहिती आहे का असं?" हं. कोणाचा तरी कॉल आला, की ॲक्सिडेंट झालाय त्याचा हं. आणि पाय फ्रॅक्चर आहे आणि हात फ्रॅक्चर आहे. त्याला हॉस्पिटलमधून घरी आणताय असं. अच्छा. तर म्हटलं, "घरी का बरं आणताय मग? हं. जर म्हणजे ट्रीटमेंट वगैरे चालू असेल ना घरी का?" म्हणे, "काय माहीत, पण त्याला घरी आणताय म्हणे आता." हं. तर ती गोष्ट झाली. त्याच्यानंतरून सगळे म्हणजे पाहुणे यायला लागले, रडापड सुरू झाली. माझ्या हातात कोणीच फोन दिला नाही. हं. कारण त्याच्यावर सारखे कॉल येत होते, की "तू कुठे आहे?" म्हणून. आता मला तर प्रत्यक्ष कोणी ही गोष्ट सांगितलीच नाही त्यांनी, की नेमकं झालं काय म्हणून. हं. आता हे मोबाईल का बरं नाही दाखवत तो मोठा प्रश्न. हे मला बोलू का बरं येत नाही तो मोठा प्रश्न. याचा फोन का बरं नाही लागत आहे हा मोठा प्रश्न. आणि मी काही माझ्या सासरच्या घरी गेले नाही. तिथंच थांबले. मग नंतरून मग 10-11च्या नंतर सगळ्यांच्या स्टेटसला ते पडलं. जसा मोबाईल हातात घेतला, वाटलं की ही बातमी खोटी असावी म्हणून एका वेळेला. पण सांगितलं गेलं की जे झालंय ते झालंय. तुला आता फक्त उभं राहायचं इथं. सगळ्यांना वाटत होतं की मला माहीत नाही. हं. मला माहीत होतं मी शांत एका कोपऱ्यात जाऊन बसले. म्हणजे नेमकं आता पुढं करायचं काय? अ, हो. सगळ्यांना वाटत होतं की हिला काहीच माहीत नाही. पण म्हणजे माझं डोकं पूर्ण बंद पडलं होतं की म्हणजे झालंच कसं काय की काल हा माणूस माझ्याशी बोलला आणि आज सगळीकडे स्टेटस असे दिसतंय म्हणजे एवढी कोणती गोष्ट झाली याच्यासोबत. तिथून त्यांनी मग त्यांना मामाच्या घरी आणलं होतं. 3-4 वाजता आले असेल ते तिकडून. 5 मिनिटच त्यांना तिकडे ठेवलं. त्यांचा वन साइड पूर्ण हे झालेला होता फ्रॅक्चर. म्हणजे कुठून डोक्यापासून हो, डोक्यापासून ते शोल्डरपर्यंत? हो, हं. नाकातून रक्त, कानातून रक्त. बॉडी पूर्ण त्यांची ब्लॅक पडलेली होती. बापरे! हो. म्हणजे फोर व्हीलरमधून ते ॲम्ब्युलन्समध्ये आणलं होतं त्यांना. अच्छा. तर त्यांना फक्त 5च मिनिटं बघण्यासाठी ठेवलं, हं. की आरडाओरडा एवढा झाला होता, की असं ही गोष्ट होणं शक्य नव्हती. हं. त्यांना जास्त वेळ पण ठेवलं नाही. लगेच हो. हं. सो आता हा ॲक्सिडेंट झाला, त्यावेळेस अ, अर्थातच आहे की ती सिच्युएशन हो. पूर्णपणे म्हणजे त्या सिच्युएशनला काही कळतच नाही. हं. पण जेव्हा तुम्ही सांगितलं, तो ॲक्सिडेंट नाहीये असं तुम्हाला वाटतंय. हो. तर आता सगळा हा दुःखाचा पूर्ण डोंगर हो. कोसळलेला आहे आणि त्या पिरियडमध्ये तुमचं असं म्हणणं होतं की तो ॲक्सिडेंट नाहीये, हं. ते काहीतरी घातपात आहे. हो. तर तो तुम्हाला कसा घातपात वाटतोय? घातपात म्हणजे पहिले तर 5-6 दिवस काहीच जाणवलं नाही. बरं. कारण की हे 4 जण गेले होते. हं. तर आता म्हणजे असं सांगितलं होतं, की त्या मुलांना पण भरपूर लागलेलं आहे. अच्छा. हां. तर आता डोळ्यानं पाऊस तर विश्वास बसत नाही. बरोबर. ते मुलं रात्री संध्याकाळच्या वेळेस 8-7 वाजता हं. घरी आले. हं. तिन्ही मुलं. हो. त्यात कोण-कोण होतं त्यांच्यासोबत? त्यांच्यासोबत त्यांच्या घरचे होते, त्या मुलांच्या घरचे. कोण-कोण? भाऊ? भाऊ, आई-वडील जे काही असतील नाही, नाही. गाडीत कोण होतं? गाडीत
गाडीत हे माझे मिस्टर हां. आणि जो मुलाला सोडायला जाणार होता तो बरं. त्याचा सक्का भाऊ होता एक आणि एक दुसरा मुलगा होता. तुमचे हजबंड, हो. हजबंडचे भाऊ. नाही. आता ओके. बरं. ज्या मुलाला हे सोडायला जाणार होते आर्मी त्याचा भाऊ. हो त्याचा भाऊ आर्मीमध्ये हो. होता. ओके. बरं. ते दोघं भाऊ हं. आणि एक मुलगा दुसरा होता आणि चौथे हे होते. अच्छा, म्हणजे अशी 4 जण हो, होती गाडीमध्ये. चौघेजण बरं. 4 जण होते. आणि गाडी कोण चालवत होतं? आता गाडी त्या मुलांच्या म्हणण्यानुसार गाडी माझे हसबंड चालवत होते. बरं. ओके. गाडी माझे हसबंड चालवत होते त्यांच्या म्हणण्यानुसार. हं. तर गाडी ते चालवत होते. तर मग आता गाडीचा एअरबॅग तर हे होणारच. ॲक्सिडेंट झाला म्हणजे गाडी. बरोबर आहे. तर मग त्यांना एवढा मार लागला कसं काय? पहिला प्रश्न तो आहे. हं. गाडी जर ते चालवत होते तर त्यांना इथं मार लागेल. बरोबर. नॉर्मल छातीला. हं. डोकं एवढं होणार नाही त्यांचं. माझ्या मते ते जी आपण ड्रायव्हरच्या बाजूची साईड बसतो का? हं. त्या साईडला ते बसलेले असावे कदाचित. कारण गाडी या साईडला पलटी झालेली होती बरोबर. आणि हा भाग त्यांचा हे झालेला होता ना. कदाचित ते त्यांना जास्त लागलेला असन काच वगैरे. आणि आता जर ड्रायव्हर साईडला माणूस बसलेला आहे साहजिक गोष्ट आहे तो गाडीच्या बाहेर उठून स्वतः एवढा ॲक्सिडेंट होतोय तो बाहेर पडेल कसा किंवा तो आता त्या मुलांचं म्हणणं काय होतं की ते आले घरी त्यांना विचारलं की कसं झालं काय झालं. त्यांचा पहिला शब्द होता की आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही झोपलेलो होतो. तिघं पण झोपलेलो होतो. तो एकटा गाडी चालवत होता. आता 20 मिनिटाच्या अंतरावर त्यांनी चहा घेतली होती. त्यांना स्टोरीला फोटो लावलेले होते. बरं. त्या फोटोमध्ये हे नव्हते ते तिघं मुलं होते. बरं. आता हे माहीत झालं. मग हा त्यावेळेस कुठं होता? हा तर यांच्यासोबत गेलेला होता ना. 20 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही चहा घेतली. चहाने झोप येते. पहिला प्रश्न. चहानी झोप कशी येईल? पॉसिबल मग तर तो जर गाडी चालवत होता तर तो एवढ्या रस्त्याचं काम चालू असताना एवढ्या जोरात गाडी चालवेल. बरोबर. तुम्ही म्हणताय की तो जोरात गाडी चालवत होता त्याने आमचं ऐकलं नाही. त्याला गाडी चालवायची होती. किती स्पीड मध्ये असेल अंदाजे गाडी? गाडीची स्पीड वगैरे तर सांगता नाही येणार ते. बरं, म्हणजे एक थोडंफार बरं ठीक आहे असेल स्पीड गाडीला. कोणती गाडी होती? स्विफ्ट गाडी होती. बरं. ओके. आणि ती आपण पाहतोय की त्या गाडीला ड्रायव्हर साईडला स्क्रॅच झालेला आहे आणि गाडी अशी पलटी झालेली आहे एका साईडला. नाही किन्नर साईडला स्क्रॅच जास्त म्हणजे मार जास्त तिकडून लागलाय. मग जर त्या मुलांच्या म्हणण्यानुसार जर माझे हसबंड जर ड्रायव्हिंग करत असते तर जो मुलगा किन्नर साईडला बसलेला होता त्याला मार का बरं नाही लागला. बरोबर. आणि त्याच्या बॅक साईडला जो बसलेला होता त्याला बरं का बरं नाही लागला. प्रश्न हा मोठा आहे तिथं. बरं. आणि त्यात तुमचे मिस्टर 50 फूट जाऊन पडले होते ना? तर त्यांचं म्हणणं की त्या मुलांनी असं सांगितलं की जेव्हा हे सगळं झालं तेव्हा आम्ही झोपलेलो होतो गाडीत 3 जण. तो फक्त एकटा गाडी चालवत होता. आणि जेव्हा इन्सिडेंट झाला तर मी पहिले माझ्या भावाला बघितलं. मी पळत गेलो बॉटल आणली पाण्याची. आता तो रस्ता एकदम सामसूम. त्या रोडाचं काम चालू 5 फूट खाली तो हे झालेला आणि एका साईडचा रोड बनलेला होता. आता तो बोलला की मी पळत जाऊन बॉटल आणली. एवढी गाडी कानी झाली तुमची तुम्हाला बॉटल कुठं सापडणार आहे. बरोबर. त्याला मी पाणी पाजलं. मग मी दुसऱ्याला बघितलं. तो चौथा मुलगा होता त्याला. तो गाडी जवळच होता. हे गाडीतच होते. आणि त्यांचं म्हणणं की हा पलीकडच्या साईडने होते रोडच्या 50 फूट हा दूर सापडला. पहिले बोलला की मी टॉर्च लावून त्याला शोधलं पण तो मला सापडला नाही. आता याला सापडला नाही तो. त्याचा झाला हा वाक्य. थोड्या वेळानं तो काय बोलला तो मला सापडला. मी खाली उतरलो तर डोकं हातात घेतलं म्हणजे असं डोकं दिलं तर पूर्ण माझं हात रक्ताने भरलेला होता. मी परत वरती आलो. बोलण्याची त्यांची हे नंतर आम्हाला तो सापडलाच नाही. त्यांनी बघितलं म्हणजे ते डोकं तुम्ही हातात घेताय नंतर तुम्हाला तो सापडला नाही. हे 3 जण आधी हॉस्पिटलला जाऊन आले.
तरुण यांना बघितलं. हे तिघं पहिलं हो. त्याला सोडून तसेच गेले? हां, यांनी सांगितलं, की आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलो. मग आमच्या लक्षात आलं, की आमच्यासोबत अजून एक जण होता. मग तो कुठे आहे तो शोधा. हे काय लॉजिक नाही कळालं. आणि त्याच्या घरच्यांनी ते मान्य केलं हो. मग तुमच्या मिस्टरांच्या घरच्यांनी? कसं काय पॉसिबल आहे? म्हणजे हे जरा पॉसिबिलिटीज दिसत नाहीत. जसं की मी फोटो पाहिलेले हो. की गाडीच्या एअरबॅग्स आणि हा जो पडलेला आहे हं. रोडच्या बाहेर, हो. तर हे जरा थोडंसं कुठं मिळतं जुळतं दिसत नाहीये. कारण तर पहिली गोष्ट म्हणजे गाडीचे दरवाजे ओपन होत नाहीत. हं, आपण ओपन केल्याशिवाय तर होत नाही. बरोबर. आणि जर गाडी समजा दुसऱ्या गाडीला पुढच्या गाडीला ती गाडी ठोकली असती समजा, हं, तर तेव्हा बाय चान्समध्ये दरवाजा ओपन होऊ शकतो. ही बरोबर. शक्यता चान्सेस जास्त आहे. अशा केसमध्ये गाडी पलटी झाली, दरवाजे ऑटोमॅटिक ओपन झाले, असं शक्य नाही ना. हे सगळे उडाउडीचे उत्तर त्यांनी तिथं आम्हाला दिले. मग सगळ्यांना लागायचं तर मग बऱ्यापैकी सगळ्यांनाच लागलं. हो. एखादं चला ठीक आहे. मग त्या दिवशीपासून माझ्या डोक्यात हीच गोष्ट फिरली, हं, की जर माझा नवरा जागेवर जाऊ शकतो, मग यांना एक क्रॅच सुद्धा का बरं नाही. आणि जो मुलगा म्हणतात ना तो चौथा होता, की हं, तो भाऊ नव्हता, तो चौथा होता. हं. त्याच्या छातीला लागलेलं होतं. म्हणजे मुक्का मार आपण म्हणतो ना. बरं. हां. बस तेवढंच. हो. तर म्हणे, की तो छाती-छाती करतोय. हं. मग आता तो छाती-छाती करतोय, तर मग एअरबॅगच त्याला एवढा झटका देऊ शकते जर हं, ॲक्सिडेंट झाला असेल तर. बरोबर. हा तिथं दुसरा क्वेश्चन होतो, हं, की मग हा गाडी चालवत नव्हता, की माझ्या हसबँड जसे, की तो तिथं बसलेला होता. म्हणजे त्यांनी अशी उत्तरे दिले, की एकाही प्रश्नाला ते जुळले नाही. हं. काहीच नाही. हे दवाखान्यात जाऊन आले. नंतर यांना आठवते, की आमच्यासोबत एक जण होता. त्याला बघा, ॲम्ब्युलन्स आली. हे तिघं जाऊन बसले त्याच्यात. बरं. त्यांचे. याला बघितलंच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर याला बघितलं तर हा ऑन द स्पॉट गेलेला होता. असं त्यांनी सांगितलं. एवढं बोलून ते चालले गेले तिथून. त्यांना कोणीच काही बोललं नाही त्यांच्या घरचे. काहीच नाही. मिस्टरांची आई, वडील काहीतरी बोलले असतील, की बाबा हे असं काय झालं? काय, कसं? काहीतरी क्वेश्चन काहीच क्वेश्चन नाही. झालं ते झालं. झालं. बस एवढंच. ते माझ्या मिस्टरांचा मोठा भाऊ जो आहे का, तो मुलगा बसलेला. सगळे बसलेले म्हणजे आता घरात तेवढे लोकं सगळे बसलेले. हं, आता साहजिक गोष्ट आहे तुमचा भाऊ गेलाय. तुम्ही पहिले हा प्रश्न विचारणार, की तू काय केलं नेमकं त्याच्यासोबत? हं. तू तर चालत घरी येतोय, मग हा तर डायरेक्ट खांद्यावर आला ना. हं, बरोबर. हा त्याच्या गळ्यात हात टाकून जाऊ द्या, काही नाही होत. हा कोणता प्रश्न आहे? मग याचा म्हणजे खरंच सक्का भाऊ होता का मग हा? ही गोष्ट म्हणजे नंतरून डोक्यात माझ्या क्लिक व्हायला लागलं, की काहीतरी आहे यामध्ये म्हणजे ॲक्सिडेंट नाही हा. हे असे उत्तर दिले ह्या मुलांनी. मी त्यांच्या फॅमिलीला खूप वेळेस म्हणलं, की मला त्या मुलांशी भेटायचंय. हं, की मी स्वतः विचारेन, झालं काय नेमकं? हं. नाही, तुम्ही खरं सांगा. मी म्हणजे कुठंच जात नाही. खरं सांगा. एकदम मला बाकीचे पण पर्याय माहिती. तर आता मी त्यांच्या घरी गेले, माझ्या मिस्टरांचा मोबाईल घेण्यासाठी. हं. 1 महिन्यानंतर. माझ्या मिस्टरांच्या मामांनी काय सांगितलं मला पहिले, हं. की त्याचा मोबाईल जो आहे ना, तो पोलीस स्टेशनला जमा आहे. हं. म्हणलं कोणता? तुम्ही केस केली का मुलांवर? म्हणे आम्हाला केसच्या विसच्या भानगडीत पडायचं नाही. बरं. म्हटलं का बरं? तुम्ही चौकशीला दिलाय का मोबाईल काही? हं. आणि जेव्हा माझे मिस्टर हे झालं, मग त्यांचे ते पोस्टमॉर्टमच्या वेळेस त्यांचे ते ज्या वस्तू होत्या त्यांच्या, त्या रिटर्न दिल्या त्या लोकांनी. बरं. तर ते वॉलेट वगैरे त्यांच्या. तर आता फोन साहजिक त्याच्या मामाच्या मुलीच्या हातात होता माझ्या मिस्टरांच्या. बरं. फोनला एक क्रॅचसुद्धा नव्हता. जर ॲक्सिडेंट झालाय तर फोन डॅमेज थोडा तर होईल. बरोबर. कॉल रेकॉर्डिंग डिलीट. आता तो माणूस एवढा हे होता, हं. की कंटिन्यू त्याची कॉल रेकॉर्डिंग चालू असायची. हे मला माहीत होतं. तर हे झालं. मग तिनं माझ्या हातात काही फोन दिला नाही. बरं. तिला म्हटलं, "मला बघू दे." हं. म्हणे, "माझ्या पप्पांनी द्यायला सांगितलं नाही." म्हणलं, "ठीक आहे." हं. म्हणलं, "आता तर देत नाही, नंतर तर तो माझ्याकडेच येणार आहे." मग ती पण बोलली, की "हां, तुला आम्ही देऊन टाकू. त्याच्या जेवढ्या पण वस्तू आहे, बरं. तुला देऊन टाकू." ओके. म्हणलं, "मी तर तुम्ही नाही दिल्या तर ते मी घेणारच आहे. कारण त्याच्यावर पूर्ण माझा अधिकार आहे. बाकीचा कोणाचा असू दे मला माहीत नाही." बरोबर आहे. नंतरून मग काय झालं, की मी 1 महिन्यानं गेले.
म्हणलं की मला त्यांचा फोन पाहायचा आहे. त्यांचं म्हणणं की आम्ही पोलीस स्टेशनला जमा केलाय. म्हणलं कोणत्या? हं. मग त्यांना पण अशा उडवाउडवीचे उत्तर मला दिले. हं. म्हणे माझा भाऊ आहे आसामला पोलीस आहे. त्याच्याकडे फोन आहे. मग परत हे झालं. त्याचे दुसरे चुलत मामा म्हणे त्यांच्याकडे फोन आहे. ते खूप स्ट्रिक्ट आहे आणि ते ह्याच्यावर हे घेणार आहे, बघणार आहे हो, हं. की काय झालं काय नाही. म्हणलं तुम्ही मला आज मोबाईल द्या. मी तुम्हाला 2-3 दिवसात रिटर्न देते. बरं. म्हणे आम्हाला घरातून निघेपर्यंत ते नीट बोलले. बरं. घराची पायरी उतरली मी, माझे वडील, माझे काका माझ्यासोबत होते. त्यांचं बोलायचं ट्युनिंग चेंज झालं. माझ्या वडिलांना ते बोलले की तुम्हाला अक्कल आहे का काही? ती जे म्हणते तुम्ही तेच घेऊन फिरताय म्हणे. ती जे म्हणते तेच करताय म्हणे. म्हटलं ते करणार आहे. त्यांचं कर्तव्य ते करणार आहे. बरोबर. त्यांच्या मुलीचं नुकसान झालंय. ते माझ्यासोबत फिरणार आहे. याच्या जागी जर तुमची मुलगी असती तर तुम्ही पण हेच केलं असतं. बरं. की मला ही गोष्ट म्हणजे केव्हा क्लिक झाली की ही मुलं चालत आले, मग हा गेला, मग नेमकं झालं काय? याच्या मोबाईलला स्क्रॅच नाही, काहीच नाही. आणि नंतरून त्यांनी आता त्यांचा महिना होता. तर तो मोबाईल त्यांना फोडून टाकला. यांच्या घरच्यांनी मिळून. त्याच्या आईला दाखवलं की हा मोबाईल ॲक्सिडेंटमध्ये फुटलाय. आणि जेव्हा मी तो मोबाईल त्या दिवसांमध्ये बघितलं तेव्हा एक स्क्रॅच सुद्धा नव्हतं त्या मोबाईलला. म्हणजे नेमकं चालू काय होतं हे तर काही कळत नव्हतं मला. तुमच्यापर्यंत कुठलीच गोष्ट कुठलीच गोष्ट आलीच पोहोचू दिलीच नाही नाही, पोहोचू दिली नाही. किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला नाही, व्यवस्थित सांगितलीच नाही, नाही. कळू दिलीच नाही. कळू दिलीच त्यांचा भाऊ फक्त तेच बघणार. तुम्ही त्यांची बायको म्हणून तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कल्पना नाही. कल्पना नाही. आता एवढी मोठी गोष्ट झाल्यावर म्हणजे मी तर तुटूनच गेले होते. हं. आता माझे आई-वडील पण असं कसं काय? आता विश्वास आहे आपला, एवढं मोठं नातं तयार झालं आपलं. तर आपण कसं काय म्हणणार आहे ना डायरेक्ट. जर तुम्ही म्हणजे तुमची चूक सापडूच देत नाहीये कुठं, तर कसं काय शक घेईल ना माणूस त्यांच्यावर. बरोबर. मग त्याच्यानंतरून त्यांना काही मला तो मोबाईल दिला नाही. हं. मी आधार कार्डसाठी त्यांना फोन केला, त्यांच्या मोठ्या भावाला, की मला त्यांचं आधार कार्ड पाठवा. मला पाहिजे. त्यांना पण उडाउडीची उत्तर दिली, तुला कशाला पाहिजे? काय काम आहे? आणि तू काय करणार आहे त्याचं घेऊन आता? म्हणलं तुम्ही द्या. मला काय करायचं काय नाही मी बघते. त्यांना दिलं मी. त्याच्यानंतर त्यांनी 13 दिवस म्हणजे 10वं झालं त्यांचं. 11व्या दिवशी मी माझ्या वडिलांना म्हटलं की हे जी म्हणजे ह्याच्या जागी झालंय ना, मला तिथं जायचंय आणि ती जागा मला पाहिजे. नेमकं खरं एवढं लागण्यासारखं आहे की नाही? तर आम्ही गेलो तर त्याचे दोन्ही मामा आमच्यासोबत होते. माझे वडील, मी, माझ्या आत्तेभाऊ आणि माझी बहीण. आता ही भुसावळ 10 किलोमीटर अंतरावर असेल. तिथं ही घटना झाली. आता ही केस जी होती सो ती होती ग्रामीण पोलीस स्टेशनला. ओके. त्याच्या मामाने आम्हाला काय केलं दोन्हींनी, सिटी पोलीस स्टेशन गेलेलं. आणि पोलीसवाल्यांना कॉल केला त्यांनी. आता आम्हाला तिकडची कोणतीच गोष्ट माहित नाही की झालं कसं, कोणते पोलीस आहे, कोणाकडे गेले काहीच माहित नाही. आम्ही फक्त त्यांच्या मागं म्हणलं पायची जागा घेऊन जाणार. ओके. ते बोलले की तुम्ही मध्ये येऊ नका पोलीस स्टेशनमध्ये. मला बोलले तू येऊ नको. मी गाडीत बसले. मग ठीक आहे म्हणे की ते पोलीसवाला आज इथं नाही म्हणे, सुट्टीवर आहे म्हणतो आता. मला आता सुट्टीवर आहे ठीक आहे. मग ती जागा वगैरे बघितली. आता ज्या जागेवर हे पडलेले होते त्या जागेवरचे जे दगड होते ते रक्ताने भरलेले होते आणि ते उलटे ठेवलेले होते मातीमध्ये. आणि ती जी जागा होती खाली समजा जर पडला माणूस आणि डोक्याला त्याचा एवढा मार लागतोय तर खाली दगड नाही, फक्त गवत आणि मातीचा एवढा मार लागणं शक्य नाही. माती नाही, पॉसिबलच नाही. नाही. आणि जर ते गाडीतून बाहेर पडले असते म्हणजे फेकल्या गेले असते, त्यांचं असं म्हणणं होतं की गाडीतून फेकला गेला तर त्यांच्या दोन्ही चप्पल त्यांच्या पायात असत्या. आता चप्पल त्या पायात, चप्पल गाडीत त्यांच्या. आणि चप्पल कोणत्या साईडला? किन्नर साईडला. ओके. हां. आता ही गोष्ट आम्हाला केव्हा कळाली? जेव्हा ते PM रिपोर्ट वगैरे देणार होते. 1 महिन्यानंतर आम्ही परत गेलो. बरं. आता आम्ही एवढे जण पहिले गेलो तेवढेच गेलो. फक्त याच्यात विषय काय झाला, त्याचे आई-वडील आमच्या गाडीत बसले. बरं. त्याचे मामा काय बोलले की तुम्ही यांना गाडी द्या. आम्ही पुढे चालतो आणि तुम्ही आमच्या मागे या.
आता त्यांनी फोनवर सकाळी काय सांगितलं, आपल्याला जायचंय भुसावळला. बर आता मी, माझे वडील, माझी आई, माझी बहीण आम्ही ऐकतोय भुसावळ. आता समोरचं तुम्हाला म्हणणार आहे आपल्याला या ठिकाणी जाणार आहे. 4 जण खोटं बोलणार आहे का? नाहीच. नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की भुसावळला जायचंय आणि ते स्वतः गेले जळगावला. स्वतः जळगावला गेले. बर आणि आम्ही कुठे गेलो? आम्हाला सांगितलं होतं की भुसावळला जायचं. भुसावळ. आम्ही भुसावळ गेलो. मग आता तो म्हणजे तो स्पॉट आम्हाला रस्त्याने लागला. रडायला तर येणारच होतं. बरोबर आहे. पुढं गेलो. मग आता तिथं थांबलो. म्हटलं फोन केला, म्हटलं कुठे तुम्ही? म्हणे आम्ही जळगावला. म्हटलं जळगावला काय करताय? म्हणे तुम्हाला जळगावला सांगितलं होतं. त्यांनी बी तिथं वाद घातला की तुम्हाला तर आम्ही इथं सांगितलं होतं, तुम्ही तिकडे कशाला गेले? बरं ठीक आहे म्हणे, आता जळगाव भुसावळला आहे ना, भुसावळात नाही तू ये म्हणे इथं. म्हटलं मी येत नाही. म्हटलं तुम्ही काय करा, ते वकील जे कोणी ना त्यांना इकडे घेऊन या म्हटलं. कारण एक माणूस येण्यापेक्षा एवढे 5-6 जण आम्ही परेशान होऊ ना म्हटलं. मग त्याच्या वडिलांनी काय सांगितलं, ते पोलीस स्टेशन लागलं कोणतं ग्रामीण. म्हणे इथं ती गाडी म्हणे कोणती जिच्यात सागर गेलेला होता, तिचा ऍक्सिडेंट झालेला होता, ही गाडी या पोलीस स्टेशनला आहे म्हणे. ओके. त्याचे वडील कुठेच उतरले नाही खाली. फक्त चहा पाणी यायला. त्यांना सिग्नेचर पाहिजे होते त्या वकिलांना. ते आले. जळगावहून ते आले. त्यांच्या गाडी 2 गाड्या होत्या, ते त्यांच्या गाडीत आले. तर ते आले. मग तो माणूस कुठेच उतरला नाही. सिग्नेचर करायला पण उतरला नाही. एवढा लांब येऊन तो सिग्नेचर पण त्याने गाडीतच केला. अच्छा. हां. तर मग आता त्या गोष्टी आम्हाला खटकायला लागल्या की पहिले आम्हाला कोणतं पोलीस स्टेशन गेलं? सिटी पोलीस स्टेशनला. बरोबर. म्हटलं आता काय करायचं, इथं जायचं, चौकशी करायची ग्रामीण पोलीस स्टेशन. आम्ही गेलो. विचारलं त्यांना, अशी घटना इथं झाली होती आता 1 महिन्यापूर्वी. तर ही कोणाकडे आहे केस, म्हणजे कोण बघतंय बा हे? तर ते सर तिथं काही नव्हते, पण एक मॅडम होत्या तिथं. त्या म्हणे की हा की ह्याच पोलीस स्टेशनला आहे, ग्रामीणचे म्हणजे गावाच्या बाहेरचा ग्रामीणला राहता म्हणे केसेस. म्हणलं ठीक आहे. मग ती गाडी वगैरे बघितली. त्या दिवशी कळालं की माणूस जर फेकला गेलाय तर त्याच्या चपला पण बाहेर त्याच्यासोबत गेल्या असत्या. तर ते चप्पल त्याच्या किनार साईडला होत्या. ती गाडी एवढी डॅमेज नव्हती पहिले, आता खूप त्यांनी केली होती. असं फोटोहून कळतं. ओके. हो. नंतर मग आता यांचं तर हे सगळं चालू होतं इकडे आम्हाला फिरवायच्याच गोष्टी केल्याने. बर. आता त्यांचा फोनचा आता ते फोन बोलणं चालूच होतं की आमचं नाही तुम्ही या, आम्ही काही येत नाही. असं तसं. मग तिकडून त्याचे मामा कोणतरी बोलले की त्यांना माहित नाहीये की आम्ही त्यांच्याकडून पैसे घेतले त्या मुलांकडून. ती गोष्ट ऐकली मी. बर. मग आता या गोष्टी कुठे चालल्या नेमक्या, कोणत्या गोष्टीकडे वळत आहे? आता मी तर ऐकलं यांच्या तोंडातून, पण माझ्याकडे प्रूफ नव्हता कारण तो मोबाईल रेकॉर्डिंगला नव्हता. बरोबर. आणि त्यांना माहित नव्हतं की हा मोबाईल त्यांचा चालू आहे म्हणून कट झालेला नाही. बर. म्हटलं आता घरी जायचं. मी तिथं विचारपूस केली पोलिसांना. म्हटलं असं असं आहे, मला इथं केस करायची. ते बोलले तू काही करू नको, घरी जा, पडू नको म्हणे याच्यामध्ये, तुझं खराब होईल म्हणे पुढचं. म्हणलं बाकी काय राहिले आता? मलाही सांगताय की तुझं खराब होईल, बाकी राहिलंच नाही ना म्हटलं काही. खरंय. तर मग वापस तिथून आले मी. दुसऱ्या दिवशी काय महिन्याचा त्यांचं हे होतं. तर सगळ्यांना बोलवलं त्यांनी. माझ्या आई वडिलांना बोलवलं नाही, फोन नाही केला, काहीच नाही. माझ्या आजी आजोबा पण गावातच राहायचे, त्यांना पण नाही की चला बा आता हे ते 14 दिवस तर आम्ही तिथंच होतो. त्यांचं काम होतं की एक फोन करायचं म्हणून. बरोबर आहे. त्यांचं असं पहिल्यापासूनच ठरलेलं होतं, मला तरी वाटतं की यांच्याशी नातं तोडून टाकायचे आता, यांचा ना आपला काही संबंध नाही. आणि सगळ्या गावात काय चर्चा झाली होती की त्या मुलांकडून ऑन द स्पॉट पैसे घेतले आणि खरं घेतलेले त्यांनी. ज्या माणसाच्या हातातून घेतलंय त्याचं पण नाव मला माहिती आहे. अच्छा. हो, पैसे घेतले. पण हे मग पैसे घेतले प्रकरण दाबण्यासाठी? हो. किती घेतले असतील अंदाजे? आकडा तर 7 लाखापर्यंत ऐकलाय. अच्छा, म्हणजे हो. हे तुम्हाला कन्फर्म नाही. नाही. पण ओके, की घरच्यांनी पैसे घेतलेले हो, आहेत. घेतलेले आहेत. ते झालं. फक्त शुअर नाहीयेत. हां. बर. म्हणजे शुअर सगळे सांगताय की पैसे घेतलेले आहेत, असं तसं. म्हणजे लोक बोलतात ना हो. काहीतरी खरं असणारच. हो. बर. आता
काहीतरी वाचतंय म्हणल्यावर आवाज तर झालाच असेल ना त्याचा. हो, अर्थातच आहे. हं. काय म्हणता ना, की जोपर्यंत सत्य चप्पल घालतं, हं. तोपर्यंत खोटं तर गावभर फिरून आलेलंच असतं. खरं आहे. हां, 100% ती गोष्ट तिथं झालं. मग आता बाहेर काय चर्चा, ज्या बायका बोलायला यायच्या, हं. की 2,00,000 मुलीला दिले म्हणजे मला. बरं. असं ऐकलं मी. पण अशी कोणती गोष्ट झालेली आहे का? नाही. मी एकही रुपया ना घेतलाय, हं. ना त्यांनी मला दिलाय. हं. याच्यातला कोणताच पैसा मी घेतलेला नाही. ओके. हो. बरं. पुढे? पुढे मग आता ही गोष्ट इथं झाली. बरं. मी त्यांना विचारलं, की "चला बा, तुम्ही पैसे घेतलेले नाही ना?" हं. त्यांनी काय बोली केली होती, की "तुझे दागिने, हं. तुझे 1,00,000 आम्ही ओटी भरून देऊ." हं. 1 महिन्याच्या नंतर बैठक बसवली, बरं. की आता तो तर गेला, पण हिचं काय पुढं? हं. तर त्यांची इच्छा नव्हती. त्यांचं म्हणणं होतं, की ही बैठक आमच्या घरी बसलेली होती म्हणजे माझ्या वडिलांच्या घरी. बरं. त्यांचं म्हणणं होतं, की ती बैठक आम्ही तिथं येत नाही, तुम्ही आमच्या घरी या. बरं. म्हटलं लग्न करायच्या वेळेस कुठं आले होते? बैठक कुठे घेतली? हं. आमच्या घरी. हो. आता पण इथंच होणार. हं. त्यांचं मुळातच मन नव्हतं, की त्यांना कोणती गोष्ट सोडायची होती म्हणून. बरं. हां. हे तर पहिल्याच याच्यात कळून चुकलेलं होतं. हं. ते बोलले, की "आमच्याकडे सध्या पैसे नाही. तुला 3 महिन्यांना आम्ही देतो." म्हणलं, "ठीक आहे." आता हा मुद्दा मांडायचा म्हणजे हिचं काय पुढं, की हिला काय देणार आहे असं तसं म्हणजे हिचं काय असं प्रश्न करायला बी म्हणजे हा इन्सिडेंट खूप मोठा होता. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही घाई केलेली नाही. हं. आज तर समजा उद्या तर सगळे त्यांच्या कामाला निघून म्हणजे गेलेलेच आहे. बरोबर. मीच समजा एक ते असतं, की माणूस जातं, ज्याचं जातं त्याचं उघडं पडतं म्हणतात. बरोबर. तसंच माझ्यासोबत झालेलं आहे. तर हा विषय असा होता. त्याच्यामुळे घाई केलेली नाही. बरं ठीक आहे. 3 महिने त्यांना दिले. हं. त्यांनी 2च महिन्यात काय नवीन काढलं, हं. की अशा ज्या केसेस होता, हं. त्यांना बँकेकडून पैसे भेटत असतात. बरं. त्याचा फॉर्म वगैरे असतो. इन्शुरन्स हो, वगैरे. असं. हं. तर मग ते बोलले, की "तू काय कर." हं. त्यांनी बोलवलं. हं. म्हणजे मी माझ्या कामासाठी जात होते. हं. त्यांनी ऑलरेडी तिथं त्यांची माणसं बोलावून घेतले. बरं. तिला समजावून सांगा, की असं-असं कर. हं. म्हटलं ठीक आहे. आणि जो मध्यस्थी माणूस होता त्यांनी कॉल केला, की "तुम्ही इथे-इथे या आमच्या शॉपला." आता आम्हाला माहीत नाही, की हे सगळे तिथं जमलेले. म्हटलं, "हां, बोला." तर म्हणे, की "असा-असा विषय, तुला आम्ही डॉक्युमेंट देतो, तू सिग्नेचर कर." असं तसं. म्हटलं, "नाही, जी बोली झाली आहे तिच्यातच, तीच मला पाहिजे." म्हटलं. "ते स्त्रीधन तर माझंच राहील ना." हो, अर्थातच हो. आहे. तर मग ते झालं. मग ती बैठक पुढं ढकलली गेली. माझे मामा काय बोलले, की "मी येऊस्तोवर तुम्ही काही निर्णय घेऊ नका." हं. पण आमच्या शेवटपर्यंत काय होतं, "नाही, तुम्ही जशी बोली केली ना तसंच मी तुम्हाला लिहून देते." मी आता ते इन्शुरन्सचे पैसे माझ्या नावावर येणार होते. बरं. हां. तर मी लिहून देते, की जेव्हा पण पैसे येईल, मी ते तुम्हाला देते. बरं. त्यांचं म्हणणं होतं, की "तू जर उद्या बदलली तर?" आता जे मधले लोकं होते म्हणतात, की "तुम्हाला विश्वास तर ठेवावा लागणार आहे तिच्यावरती जर एवढं ठेवत असेल." हं. म्हटलं, की चेकबुक ते काय म्हणते, "तुम्ही तिचा चेक घेऊन घ्या कोरा साईन करून. हं. जेव्हा रक्कम आली तेव्हा तुम्ही बघा वाटल्यास पासबुक घ्या तिचं. तुम्ही डेट वगैरे काढून पैसे काढून घ्या." ते म्हणतात, "नाही, जर तिनं उद्या नाही दिले तर?" आता चेकबुक देते मी यांना लिहून देते, की हां. कोरा चेक हो. देताय? हं. तरी यांचा विश्वास नाही म्हटल्यावर मग म्हटलं, "मी का बरं ठेवू?" म्हटलं. म्हणलं, "ठीक आहे, या गोष्टी सोडा. मला सांगा, त्या मुलांकडून तुम्ही पैसे का बरं घेतले?" म्हणे, "तुला तर त्याच्यातला ₹1 सुद्धा तुला भेटतो का? बघ ना," म्हणे मग. त्याचा मामा जो सख्खा मला बोलला. त्यानं शिवी दिली तिथं मला, की म्हटलं, "ठीक आहे, तुम्ही पैसे घेतलेले नाही ना, तर चला देवीवर हात ठेवा आणि सांगा मला की मी पैसे घेतले म्हणून." हं. जेव्हा मी त्याला हा शब्द बोलले त्याच्या मामाला, की "चल, तू देवीवर हात ठेव, तू पैसे घेतलेले नाही ना, चल" म्हणून. तेव्हा तो 2 मिनिटं पण माझ्या असा डोळ्यासमोर बसलेला नाही. त्याला त्याची लाज वाटत असेल खरं म्हटलं खरं तर. तो स्वतः त्याला म्हणजे त्याचा भाचा होता तो, पण मुलगा समजायचा. पण ती एक वाटत असेल त्याच्या मनाला, की मी म्हणजे नाही याच्यासाठी प्रयत्न केले की गेलेल्या माणसाचा पैसा जर हो. घेतोय तर लाज म्हणजे हां, हां. अर्थातच अशा माणसांना हो. लाज वाटलीच असेल. तेच. हं. तर 3 वेळेस पण त्यानं असंच केलं. माझ्यावर ओरडून यायचा, "तुला फोन का बरं पाहिजे?" म्हणलं, "माझे फोटो आहे त्याच्यात." म्हणे, "कोणते?"
म्हणलं आता कोणते आता नवरा बायकोचे जे फोटो असणार ते कोणते काय असणार आहे नेमकं? अर्थातच. मग आता म्हणलं फोन पाहिजे मला. तर काय म्हणे की यांचा एक मित्र होता, आर्मीमध्ये होता तो दुसरा समजा. तर त्याने सांगितलंय म्हणे की मी तर त्याचा फोन कोणालाच द्यायचा नाही. ओके. म्हणलं तो सांगणार कोण? मी त्याला कॉन्टॅक्ट केला. म्हटलं दादा की तू असं त्यांच्या घरच्यांना बोललाय का? तो म्हणे पहिली गोष्ट मी ड्युटीला आहे. माझ्याकडे रेंज नाही आहे. हं. म्हणलं ठीक आहे. म्हणलं तुला जेव्हा टाईम असेल तू मला कॉल कर. हं. त्याने मला कॉल केला. म्हणे मी असा एकही शब्द बोललेला नाहीये. आणि म्हटलं ठीक आहे. म्हणलं मग असे ते का बरं म्हणताय की मी तर म्हणे काय माहिती म्हणे. आता आता ते मित्र त्यांच्या दोघांचा काही पैशांचा व्यवहार असनच. हं. तर मग म्हणे की माझे काही पैसे होते म्हणे त्याच्याकडं. म्हणजे तो बोलला. बरं. म्हणलं ठीक आहे ना, तुमचा व्यवहार आहे ना, मी मान्य करते. तुम्ही बघा आणि बिना मोबाईलचंही स्टेटमेंट निघतं ना. हो ना. हां. तर त्यांचं म्हणणं की तू मोबाईल घ्यायला आली. तर तो बोलला त्यांना की ती मला बोलली की असं-असं आहे. तुम्ही तिला मोबाईल का बरं नाही देते? देऊन टाका म्हणे. हं. तर ते काय बोलले, तिला गरज असेल ना, तर ती आमच्यापर्यंत येईन म्हणे. आता यांच्या दारात मी 2दा गेले मोबाईल मागण्यासाठी, यांना दिला नाही. मग मी तो विषय सोडून टाकला की हा मोबाईल मला आता भेटणार म्हणून. हं. तो पण विषय मी तिथं सोडला. त्याच्यानंतर मी माझे कपडे आणायला गेले तिथं घरी. हं. त्या घराला कधीच कुलूप राहत नव्हती. माणसं असले नसले. त्या दिवशी माझी सासू बोलली की घराला म्हणजे लॉक लावलंय आणि तुझे सासरे चावी घेऊन कुठेतरी निघून गेले. म्हणलं ठीक आहे म्हणजे किती वेळ लागेल मी थांबते. मला काय माझे कपडे घ्यायचे आणि जायचंय म्हटलं. म्हणजे रिस्पॉन्सच नाही की. बरं ठीक आहे. ते झालं मी 3 वेळेस गेले. मला त्यांनी कपडे सुद्धा दिले नाही. तुमचे? नाही. मग आता 3 महिने कंप्लीट झाले. मग मध्यस्थी माणसांनी त्यांना कॉल केला की बाबा तू दागिने देणार होता यांचे पैसे देणार. म्हणे आज त्याचे मामा काय बोलले, आज अमावस्या आहे म्हणे. म्हणलं इथं अमावस्या, पौर्णिमा सगळ्या भंग झाल्या आणि हा कोणता मुहूर्त बघतोय अजून पण. माणूस होता तो चालला गेला तरी तो मुहूर्त बघतोय का? हां. एक गोष्ट मला म्हणजे आज वाटते, म्हणतात लोक नाही का, की माणूस गेला की त्याच्या पैशाच्या पाठीमागे लोक पळतात. म्हणजे खरं पळता. म्हणजे हे जे लोक म्हणतात समाजात ही गोष्ट खरी आहे. खरी. 100% खरी. माणसाला जाऊन फक्त अग्नी देईपर्यंतच. त्याच्यानंतर सगळा जो काही खेळ चालवतो तो अग्नी पैशांचा. म्हणजे येता घरात त्याचं ते कडू घास वगैरे काढलं जातं. लगेच जेवायला बसता कोणाला काही फरक पडत नाही. मी काय म्हटलं ज्याचं खरंच जातं ना, त्याचंच जातं बाकी कोणाचं काही जात नाही. आता मी म्हटलं की त्यांचा बिझनेस होता डीजेचा. आता त्यांचा जो पार्टनर होता तो माझ्या रिलेटिव्हलाच कॉल करून म्हणायचा की तुम्ही बघा की आता त्याचे पण तिथं पैसे अडकले ना एवढी मोठी गोष्ट झाल्यावर. म्हटलं माणूस चालला गेला मग हे हमी घेतील का नाही जर म्हणजे डीजे वगैरे द्यायची माझे असं की. तर आता यांचं म्हणणं की आम्ही त्या व्यवहारात नव्हतो तर आम्ही कसं पडणार ना. बरोबर. आता तो व्यवहार यांनी मागं केला. मला पण माहित नाही नेमकं काय काय झालं त्यांनी काय काय ओके. नाही. त्याचे पण त्यांना चांगलेच पैसे भेटले असं ऐकण्यात आलंय. म्हटलं कॉल करून बघू समोरच्या माणसाला. पण मी नाही केला कॉल. माझं म्हणजे नव्हतं की मी का बरं विचारू त्या गोष्टी. बरोबर. कारण की ह्या गोष्टींपेक्षा मला हा ताण जास्त होता की हे बाजूला सगळे पैसे गोष्टी बाजूला पण हा माणूस गेला कसं काय? म्हणजे मला हा शोध लावायचा होता की याच्यासोबत नेमकं झालं काय? एकतर तो ॲक्सिडेंट नसू शकतो हो. किंवा दुसरी गोष्ट ॲक्सिडेंट जरी झाला असेल तरी ह्यांची उडवीची हां. उत्तरं जी आहेत ती म्हणजे त्यांची उत्तरं खोटी आहेत. हो, खोटी. सगळी खोटी. आणि पैसे देऊन जर ही गोष्ट जर दाबायची तर मग काहीतरी वेगळा विषय आहे. हां. आता मी पोलीस स्टेशनला गेले, तर तिथून मला काय उत्तर माझं अपेक्षित उत्तर काय होतं, "हां, तू कर. तुला आम्ही सांगू काय सांगायचं ते किंवा तुला आम्ही हे देऊ, बघू किंवा तुला मदत करू आम्ही." हं. पोलिसांची अशी उत्तरं नव्हती पाहिजे मला, की "नाही, तू सोडून दे विषय आता. कायच होणार आहे. तुला तर भेटणारच आहे दुसरा." आता तो गेला, ती गोष्ट वेगळी. आता मी विचार केला, की म्हणजे मला त्याचे घरचे पण म्हटले, की "तुला काय? तुला तर दुसरा भेटणारच आहे." असं पण. आता मी म्हटलं, असा विचार जर करून मी याच्यासोबत लग्न केलं असतं, तर मी आज इथं नसते. बरोबर. इथं नसते, मी एवढ्या गोष्टी याच्यासाठी सोडल्या नसत्या. हं. मग
हेच गोष्टी झाल्या सगळ्या. त्याच्यानंतर परत माझी आई, मी, वडील, माझे मामा हं. आम्ही त्यांच्या घरी गेलो. हं. आता आम्ही गेलो दुपारची. हं. कारण आम्हाला माहित होतं की हे घरी राहणार नाही सकाळून. हं. तर आम्ही त्यांना फोन लावतोय घरी या. हं. तर ते आले नाही. टाईम लागला त्यांना यायला. म्हणे कसं काय आले तुम्ही? म्हणे आता तो तर गेला. हिचं काय करायचं? म्हणजे काहीच नाही. देणं त्यांनी ₹1 दिला नाही. कोणतीच गोष्ट काहीच केली नाही माझ्यासाठी, की जे म्हणतात, की लग्नाच्या आधी तर काय म्हणतात लोकं, तुमची मुलगी म्हणजे आमची मुलगी. आम्ही तिला मुलीसारखं सांभाळू, जीव लावू, असं करू तसं. मग आता कुठं गेले ते शब्द? आता कुठं गेले? त्याचे वडील म्हणतात, की तुझ्यावरच काही पाऊस नव्हता पडला म्हणे. हा शब्द त्यांचा. जो माणूस एक शब्दही न बोलणारा घरामध्ये, तो असा बोलतोय. पाऊस पडला म्हणजे ते स्वतःला काय त्यांच्या घरात मुलगी नव्हती का? नाही, मुलगी नव्हती. ती तिघे भाऊ होते. अच्छा. तिघे भाऊ. म्हणून मे बी तसे बोलले असतील. हां. पण लग्नाच्या वेळेस तुम्ही म्हणताय, की नाही, तू आली म्हणजे लक्ष्मी आली, तुझ्यामुळे चांगलं होतंय. मग आता ते शब्द कुठं गेले? मग आता तो गेला तर म्हणजे मी पण त्याच्या मागच जावं का? अशी म्हणजे त्यांची इच्छा होती का? असं तर मला वाटतं. आता झाल्या या गोष्टीला 9-10 महिने. अजून त्यांचा एकही कॉल नाही, तू गेली, जिवंत आहे, मेली, या भाषेत मी बोलते. आणि लग्नाच्या आधी त्याच्या आईचे मला रोज फोन. हं. माझ्या आईला मला, काय करते? काय करणार? रोज प्रेमाने हो. गोड आहे तोपर्यंत. की म्हणजे कधी करता मग लग्न? तुम्ही नसा आता यांचा तो विरोधच होता. त्याच्या आईचे शब्द काय? की जर तुम्ही नाही म्हटले तो तर पळून नेणारच. तुमची पोरगी तर पळून जाणारच आहे त्याच्यासोबत. अच्छा. हां. सासूबाई. सासूबाई. म्हटलं आता ठीक आहे. मग आता त्या गोष्टी आठवतात, की एवढं हिचं प्रेम पहिले ओतू चाललं होतं माझ्यावर. ते आता कुठं गेलं? दिखावा. मग आता तुमचा तर मुलगा गेलाय. हं. याच्या जागी जर एखादे आई-वडील असते म्हणजे विचार करणारे, तर ते काय म्हटले असते, की तुला जे न्यायचंय तू ने. हं. आता आमचा मुलगा तर गेलाय. पहिली गोष्ट त्यांना माझ्याबद्दल पण दुःख वाटायला पाहिजे होतं, की मी पण तिथून चालले गेले म्हणून. सगळ्यात महत्वाचं की एवढ्या कमी वयात हो. तुझ्यावरती तो प्रसंग आला, हां, हो. जो एखाद्या स्त्रीवरती 50, 55 हो. म्हणा, 60, 70 वर्षाच्या पिरियडला येतो तो. हो. तो तुला 20व्या वर्षीचा आलेला आहे. हो. त्याच्याबद्दल त्यांनी काहीच वाटलं नाही. नाही, त्यांना काहीच वाटलं नाही. त्यांना फक्त एकच गोष्ट करायची होती. आता तो तर गेलाय. हं. आता लग्नात आलेलं सामान ते सगळं आपलंच आहे. कारण आपल्या मुलाला ते भेटलं होतं. पहिली गोष्ट. ठीक आहे, आता ते सामानाचा विषय. आता माणुसकी म्हणून जरी आपण दुसऱ्याला लागलं त्याला विचारतो, की "तू लागलं तुला, तू कसा आहे, काय?" तेवढं ते विचारायला पाहिजे होतं ना त्यांनी. काहीच नाही. मग किती वाईट गोष्ट आहे वाईट की म्हणजे मी हा जर विचार केला ना, मी झोपलेले नाही. रात्रभर मी जागून काढल्या या गोष्टीचा. पण मी आता या 1.5 महिन्यामध्ये कमी विचार करते, की जाऊ द्या, होतच असतं. आता ते तसे वागले म्हणून आता मी त्यांचाच विचार करत बसू का? माझं पण तर मला पाहावं लागणार आहे. हं. त्यांची तर द्यायची, ₹1 द्यायची त्यांचं हे नाही. म्हणजे सोडायचं नाही त्यांना कोणतीच गोष्ट. त्यांनी माझ्या नावाचा एवढा खराबा करून ठेवलाय, हं. की ही आली, आमच्याशी भांडली. हं. हां, तर कपडे घ्यायला मी गेले तिथं तो किस्सा राहिला. हं. कपडे घ्यायला गेले, ते विचारलं की म्हणे तुझ्यावर पाऊस पडलाय का? हं. मग तिथं ते झालं, की सॉर्ट आउट होता आलं होतं ते. बरं. म्हणे की तू काय कर, सह्या वगैरे दे आणि ते पैसे तू घेऊन जा. हं. आता म्हणलं आता हे एका ह्याच्यात पण बसना नाही. धड दागिने पण देत नाही. हं. धड ओटी पण भरून देत नाही, काहीच नाही. हं. तर आपण तर आता हारती घेऊ. हं. एक गोष्ट. म्हणलं ठीक आहे चालेल. मग आता ते मग मी बँकेत वगैरे जाऊन आले. ते मॅनेजर सरांशी बोलले वगैरे. ते बोलले असे डॉक्युमेंट हे करा. म्हणलं ठीक आहे. ते झालं. म्हटलं आता पण मी माझे भांडे तर नेणार म्हटलं. माझा नवरा इथं नाही. मी इथं नाही. संसार आमच्या दोघांचा होता. मी तुम्हाला का बरं सोडू? जसे मी भांडे घरातून काढले, त्याच्या मामाचा पारा सरकला. हं. त्यांनी तो चुलत भाऊ म्हणजे चुलत मामा होते त्याचे, तो आमच्यासोबत होता बँकेत. बरं. म्हणे काही गरज चालली नाही म्हणे कागदपत्र करायची. घरी घेऊन ये म्हणे ते सगळं. हे डबडे उचलताय म्हणे. डबडे भांड्यांना जसं. बरं. मग म्हटलं ठीक आहे. नाही द्यायचं तुम्हाला. कसं काय नाही देत? मी पण बघते म्हटलं. मी आणलंय स्वतः. मी काही म्हणजे हे करून नाही आणले म्हटलं ते भांडे. पण तुमच्या संसाराचा विचार
नाही केलं. ज्या अर्थी तो तुम्ही दोघांनी लग्न केले, हो. बरोबर आहे. तो तुमचा स्वतंत्र संसार हो. झालेला आहे. ह्याच्यामध्ये मामासारख्या माणसाने येऊन किंवा इतर लोकांनी येऊन लुडबुड करायची गरजच काय? मी त्यांना तेच समजवलं. हं, आता त्या मुलाच्या घरचे तर बाजूलाच, त्याचे हं. आई-वडील, त्याचे भाऊ. हं. त्याचा मामाच एवढा की म्हणजे की त्याच्या बहिणीचं त्याला वाचवायचं होतं की जाऊ नव्हतं द्यायचं कुठं. अरे पण तुम्ही हा विचार करताय का मुलगी एवढ्या कमी वयात विधवा झालेली आहे? नाही. तिचा संसार आहे ना. तिला काय डिसाईड करू द्या ना की काय काही करायचंय. गोष्टी कशा असतात माहिती का? जोपर्यंत आपल्या लेकरावर होत नाही ना ते, हं. आता नाही समजणार त्यांना. देव न करो त्यांच्यावर असा प्रसंग येऊ नये आणि हा जर बाय इन्सिडन्स आला, तर कदाचित त्यांना ती जाणीव होईल. मला तरी वाटतं, बरोबर. की ठोकर लावल्याशिवाय माणूस समजत नाही कोई गोष्ट. समजत नाही. समजत नाही गोष्ट. कारण अजून दुसऱ्याच्या लेकरावरती आहे हो. तोपर्यंत त्याची मजा घेताय तुम्ही त्या हो. दुःखाची. हो. पण जेव्हा स्वतःच्या लेकरावरती येईल त्यावेळेस मग काय नाही. करणार? तर मग आता ते भांडे काढले तिथं वाद सुरू झाला. हं. भांडे न्यायचे नाही. म्हटलं आता कपडे तर मी नेणार ना. हं. माझी सासू बोलली, "माझ्या मुलाचे लग्नातले ते किंवा त्याने घेतलेल्या आहेत त्या साड्या तुला." म्हणलं, "त्याने घेतलेल्या आहेत, मग मी त्याची कोण होती? मी बरोबर. पण काही असेल म्हणून तर मला घेतलंय ना त्याने." हं. ते असे सगळे उभं राहिले माझ्यासमोर. ही हं. काय नेती काय? माझ्या सासूने मला एक साडी दिली होती, हं. की "तू ती वापर म्हणून." हं. नवीन होती. त्या बाईनं तेवढ्या ह्याच्यात मला ती साडी मागितली, की ती माझी साडी मला परत दे. आता माझ्या आईचं काय म्हणणं चाललं माझ्या मम्मीचं, "तू कपडे नको घेऊ, तुला एवढे बोलताय ना ते." म्हटलं, "मी का बरं माझा अधिकार सोडू?" ते त्या बाईने एक साडी सोडली नाही मला आणि मी एवढ्या गोष्टी का बरं सोडू तिच्यासाठी? हं. मग म्हणे, की "सोड" म्हणे, "तू सोडून दे" म्हणे. माझी आई म्हणे, "नाही पाहिजे" म्हणे आपल्याला. आपला एवढा मुलगा चालला गेला म्हणे माझा. हं. "तू का बरं त्याच्यात जीव?" म्हटलं, "आठवण तर त्याचीच राहणार आहे ना त्या साड्या." हं. लग्न आणि ही गोष्टी आठवणींच्याच होत्या. हो. हं. तर मग ते झालं. मी म्हटलं, "मी तर नेणार आहे." आता विषय आली अल्बमवर लग्नाच्या. हं. आता त्यांनी त्यांचा फोटोग्राफर लावलेला होता आणि आमचा लावलेला होता. त्यांचे फोटोग्राफरचे फोटो यायचे बाकी होते. हं. आणि मी आणि माझे पप्पा जो आमचा तयार होता अल्बम. आम्ही घेऊन आलेलो होतो 1-1.5 महिना आधीच. हं. आणि मग तो घरीच होता समजा इकडं सासरी माझ्या. मम्मी काय म्हणे, "आम्ही तरी काय करणार आहे?" म्हणे, "तुमचे फोटो तुम्ही घेऊन जा." हं. मी घेऊन आले. मग आता ते सगळं बघितलं मी म्हणलं, "याच्यात भरपूर गोष्टी कमी होत्या माझ्या सामान्य" म्हटल्या. हं. म्हटलं, "आता याच्यात तर अल्बम नाही" म्हटलं माझा. "कुठे आहे? तो मला पाहिजे." हं. म्हणे, "आता तो तर गेला. त्याच्यासोबतच आम्ही तो जाळून टाकला" म्हणे अल्बम. म्हटलं, "पैसे माझ्या वडिलांना भरले. तुम्ही जाळा कोणत्या ह्याने?" "मग तुला करायचंच काय?" म्हटलं, "मला पाहिजे." माझं पण काही होतं ना तिथं. बरोबर आहे. आठवणी हो. त्यांना कोणालाच अधिकार नाही आपल्या नाही. आठवणी जाळायचा. हं. म्हणे, "मी जाळून टाकला." म्हणलं, "तुम्ही एकतर दागिने-बिगिने देते." आता त्याची आजी काय म्हटली त्या मुलाची, "तुला तर मंगळसूत्र भेटणारच नाही" म्हणे. आता ती बाई असन 60, 70, 80 वर्षाची. बरं. तिचं असं बोलणं मला हे नव्हतं. हं. "तुला पाहिजे असन तर तू तुझा नवरा वापस आण" म्हणे. आता जर मला शक्य असतं तर मी यांच्याशी डोकं लावत बसली असते का? नाही, बरोबरच आहे. पहिलेच मी एवढ्या गोष्टी याच्यासाठी सोडल्या होत्या. घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. आणि मला वाटत होतं की असं माझं पुढं व्हावं म्हणून. कोणत्याच मुलीला ही गोष्ट वाटणार नाही की तिच्या संसाराचं वाटाळा हो, की 6 महिन्यामध्ये हे सगळं उद्ध्वस्त हो. आणि हिंमत नाही राहत ह्या गोष्टी जर झाल्या एवढ्या कमी वयात. रावणाला 10 तोंड होती. फक्त त्यानेच दाखवली, पण माणसाला आहे तो दाखवत नाही. दाखवत नाही. खरं. तर 6 महिन्यात मला त्यांचे एवढे चेहरे कळाले, की मी आता कोणतेही माणसं जर बघितला, की हा कोणत्या टोनमध्ये बोलतोय, मी सांगू शकते याचं काहीतरी आहे. बरोबर. त्याच्यामुळे तो स्वार्थापोटी माझ्याशी बोलतोय म्हणून. हं. ते झालं सगळ्या गोष्टी. अल्बम काही दिला नाही त्यांनी मला. हं. तिथून आम्ही चालले आलो. आता ते भांडे, डबडे बोलल्यामुळं ओके. ते बी तिथंच. हं. मग मी तिथं दांगोडा केला. हं. म्हटलं, "तुम्ही मला प्रत्येक वेळेस म्हणताय हे घे नाही तर ते घे, हे सोड नाही तर ते सोड. मी का छोटी मुलगी दिसली का?" म्हटलं. हं. चॉकलेट दिल्यासारखं. आता जो मध्यस्थी माणूस होता, तो म्हणे, की "तू देऊन टाक." हं. त्यांच्या घरच्यांना म्हणे, की "तिचं काय ते देऊन टाक ना, तुम्ही काय करणार आहे ते सांभाळून द्या." बरोबर आहे.
त्या दोघांचा जीव त्याच्यात अडकलेला. हो. तर नाही म्हणे मला द्यायचेच नाही म्हणे. त्याचा मामा बोलला. म्हणलं तू देत कसा मी? हं. तू कोणता हक्क? माझा हक्क ना, माझ्या नवऱ्याच्या नंतर तर माझंच राहणार आहे ना. बरोबर. म्हणे तुला मी काहीच देत नाही म्हणे. म्हणलं जर तू भीक म्हणून देत असेल ना मला तर तुला ठेव माझ्याकडून. हं. मी हा शब्द बोलले. माझा म्हणजे असं वाटत होतं की एक तर मी जीव देऊन टाकावं इथं, नाहीतर समोरच्याचं तरी घ्यावं म्हणून मी. एवढी हो. सिच्युएशन. आणि मी म्हटलं की मी लिहून देते म्हटलं. इथं जेवढे माणसं होती ना, सगळे होते तिथं. हा माणूस यांच्या घरचे मला ₹1 देणार नाही. कोणतीच गोष्ट याच्यातली देणार नाही म्हटलं. आज जे बोल्या करते ना म्हटलं हे देऊ, 1 महिन्यानं देऊ, 2 महिन्यानं देऊ. लिहून देते म्हटलं मी देत नाही. आता जसा माझा आवाज वाढत चालला होता तसा समोरच्यांचा बी आवाज वाढत चालला होता. तर म्हटलं मी तर हारती घेणार नाही. माझ्या हक्काचं मी का सोडू? हे जर मला एक साडी सोडत नाहीये, तर मी एवढ्या गोष्टी का बरं सोडू? एक तर माझा माणूस गेला. त्याचं कोणालाच काही पडलेलं नाही. बरोबर. त्यांना हा पण विचार केला नाही की त्याच्यासोबत नेमकं झालं काय असं ना आपण बघू तरी. नाही काही करता आलं तर आपण बघू नेमकं झालं काय. बरोबर. ते पण नाही त्यांना बघितलं. त्या गोष्टी म्हणजे खूप विचार करण्यासारख्या होत्या ह्या गोष्टी सगळ्या. मध्ये तुम्हाला कोणीतरी मेसेज केला होता WhatsAppवरती. हो. म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मधल्या भावाने. बरं. त्याचं असं म्हणणं होतं की तू माझ्याशी लग्न केलं असतं तर तुला या सगळ्या गोष्टी परत भेटल्या असत्या. ही त्याची मिस्टर गेल्यानंतर. हो. 1 महिन्याने त्याचा मला मेसेज. आता वहिनी तर आई समान असती पहिली गोष्ट. अर्थातच हां. आईच असते. हो. वहिनी म्हणजे आपल्यापेक्षा. आणि मी त्यांना दादा म्हणायचे. हं. आता मी जर दादा म्हणते तुम्हाला हं. तर त्या फिलिंग नाही राहणार माझ्या तिथं. बरोबर आहे. आणि जर मी याच्यासोबत एवढा हट्ट करून लग्न केलं असेल हं. तर याच्यात काहीतरी क्वालिटी असेल ना. अर्थातच आहे. मग आणि जिथं स्त्री आपल्या पुरुषासाठी जेव्हा उभी राहते हो. तर ती मग लाख लोकांपेक्षा पण म्हणलं ती एक. तू मी आधी जगत होते. आधी त्याला फक्त कामाला ठेवलं होतं की तू कर. हे नुसते हेच करायचे. आता पण तुम्हाला चांगलं झालं म्हटलं. त्याचे पैसे तुम्हाला भेटले. तुम्ही मला शिव्या देत आहे. माझे भांडे पण तुम्हाला वापरायत येत आहे आता ते पण कामं येत आहे म्हटलं. माझे राहिलेले दागिने पण येत आहे म्हटलं. आणि आता लग्न मी का बरं करू? आणि हा प्रश्न विचारणारा तू कोण मला? माझी लाईफ मी ठरवल मला करायचं का नाही करायचं. बरोबर. हा मला मेसेज करून म्हणतोय. खरं त्या क्षणाला असं वाटलं की याच्यात खरं जाऊन 2 कानाखाली वाजवून. शोभलं पाहिजे पहिली गोष्ट. लोकांना म्हणजे एक दिमाग नसतो तो भाग आहे ना मला त्या माणसात वाटला तो खरं म्हटलं. 1 महिन्याआधी तुझा भाऊ गेलाय. तू तुझ्या वहिनीला असे प्रश्न विचारतोय की तू माझ्याशी लग्न का म्हणायला पाहिजे होतं. तुम्हाला तुमची कधी मनस्थिती विचारण्याचा प्रयत्न केलाय लोकांनी? नाही. एकदा पण नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या काय भावना आहेत? कधीच नाही. म्हणजे ते असतं ना की आता जर आम्ही हिला जवळ केलं तर कदाचित हिचं जे म्हणजे काय असतं ना बोज वगैरे असं म्हणतात काहीतरी असं त्याला. की हिच्याकडे बघावं लागेल. हिला काहीतरी लावावं लागेल आपल्याला. हिला द्यावं लागेल. त्याच्यामुळे त्यांना असं हे करून ठेवलं होतं कन्सेप्ट की हिच्याशी संबंध ठेवायचाच नाही. जेव्हा तुमचं लग्न होतं त्यावेळेस तुम्ही मुलाच्या फॅमिलीला जोडले जाता. हो. तुमचं आडनाव लावलं जातं. सगळं कुळ जे काय असेल ते लावलं जातं. ठीक आहे. मिस्टर गेल्यानंतर मग त्या मुलीला एवढं परक का करतात लोक? आता सध्याच्या काळात काय झालंय माहिती का सर? मुलगी म्हणजे फक्त एक कामासाठी आणलेली बाई. मुलं वगैरे करायचे. दिवसभर तिनं काम करायचं. जे येणार जाणार तिला बोलणार तू अशीच आहे. आता 20-21 वर्षापर्यंत जी मुलगी आई-वडिलांकडं तिला एकही शब्द कोणी बोलत नाही की तुझं वागणं असं आहे. तू असं करती किंवा असं तू वागती. आता लग्न झाल्यानंतरच ही गोष्ट साहजिक आहे की कसं काय होतं ह्या गोष्टी. आता माझ्याच बाबतीत नाही. भरपूर म्हणजे स्त्रिया आहे की लग्न झाल्यानंतरच त्यांचं नाव खराब होतं की तू अशीच आहे. तुला हे येत नाही, ते येत नाही. मग आई-वडिलांकडे राहते तेव्हा हे कुठं असतं? ते तर एकदा पण म्हणत नाही. जर एखाद्या वेळेस चुकून काही झालं तर ते म्हणतात ठीक आहे पुढच्या वेळेस तू ट्राय कर. मग ही समजूतदारपणा आज नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे समजूतदारपणा लोकांचा काय झालाय फक्त आपल्या लेकीपुरताच आहे. हो.
आपल्या लेखापुरता हो. आणि लेकीपुरताच आहे. तो. आपली लेक जेव्हा एखादी मुलगी आपल्या घरात येते, दुसऱ्यांची मुलगी आपल्या घरात येते, हो. त्यावेळेस मग ते कुठं राहत नाही ना, ती दुसऱ्याचीच आहे. त्यांचं फक्त एवढंच कन्सेप्ट झालेली सध्या. यायचं, आमच्यासाठी स्वयंपाक करायचं, आमचे सगळे काम करायचे. आम्ही जी म्हणाल तीच भाजी घरात होणार. म्हणजे ती तर सगळं सोडूनच आलेली असते. आता पत्रिका जुळत नाही म्हणून मुली नाव चेंज करतात. तर ते नाव पण त्यांच्या आई-वडिलांचं ते घेऊन येत नाही सोबत एक गोष्ट जर विचारते. खरं, कुठलीच गोष्ट. हां. तर मग हे विचार करता की करता का सासरकडचे की ही मुलगी आली आहे. आपण जर एक दिवस कोणाकडे पाहुणे गेलो तर आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं. अर्थातच. मग ही गोष्ट का बरं नाही विचार करत की हिला तर ही सगळं सोडून आली, हिचं रुटीन कसं होतं, हिचे लोक कसे होते. आता साहजिक आहे, सगळ्यांचे मन समजायला उशीर लागतो. बरोबर. आणि तुम्ही 20, 21, 22 वर्षाच्या मुलीकडून अपेक्षा करताय की तू सगळं कर. ठीक आहे, ती करते पण तुम्ही असं तिला जर असा इन्सिडेंट तिच्यासोबत झाला तर मग तुम्ही तिला सोडता का बरं एकटं? प्रश्न कामाचा नाहीये, प्रश्न एक रिस्पेक्ट देण्याचा आहे. हां, तोच ना आणि मग. तीच जर नाहीये म्हणून तर त्या मुलीला त्या याच्यात बघितलं जातं की तू फक्त कामासाठी आणलेली पहिली गोष्ट. त्यामुळं आता घरात नोकर येतात समजा, ज्यांची परिस्थिती असतं ते ठेवता कामाला समजा. आपण ते माइंडसेट कसं असतं काय, हिला पैसे दिले की काम करणार. वापर करून घ्यायचा तिचा. झाला विषय तिथंच संपला. तर हा कन्सेप्ट झालाय. त्यामुळं मुलीला रिस्पेक्ट नाही. आणि लोकं म्हणतात की मुलीची आई मुलीचं घर तोडण्यामध्ये तिचा हात असतो. तर हे 100% चुकीचं आहे. हा हात मुलाच्या आईचा असतो. तिला त्यांच्या दोघांचं वागणं सहन नाही होत. ते जर चांगले राहत असतील, तिला पटत नाही. आणि पहिली गोष्ट सासरच्यांना जर एखादी म्हणजे ते असतं ना, लालच वाढत जाते की हे पाहिजे, ते पाहिजे. माझ्यासोबत झालेलं आहे. माझ्या आता जे सामान दिलं होतं ते दिलं होतं माझ्या वडिलांना. त्याच्यात टीव्ही बाकी होता. तर टीव्हीचं काय झालं होतं बोलणं की टीव्ही तुला म्हणजे तुमचं घर जेव्हा बांधणार आहोत, आता तो बोलला होता की 1 वर्षात तुम्हाला घर बांधून मी दाखवतो. तर ते बोलले होते की जे सामान बाकी आहे, जसं की सोफा सेट वगैरे ज्या मोठ्या गोष्टी तुला आम्ही नंतर देऊ. बरं. तर मग या गोष्टी त्याला माहित होत्या. आता हा संवाद माझ्या वडिलांचा आणि त्याचा होता. तो काय बोलला होता लग्नाच्या वेळेस की मला भांड्यांमध्ये म्हणजे जे संसार बादली असते त्याच्यातल्या सगळ्या वस्तू पाहिजे म्हणून. मग पप्पांनी बोलले, "ठीक आहे, चालेल मी देतो." मग आता ह्या गोष्टी बाकीच्यांना माहीत नसेल कदाचित त्यानं सांगितल्या नसेल. बरोबर. त्या बाईनं माझ्या मागं एवढी म्हणजे हे लावलं त्या गोष्टीची की टीव्ही नाही दिली, टीव्ही नाही दिली, टीव्ही नाही दिली. आता मी ही गोष्ट कोणालाच सांगितलेली नाही. माझ्या आई-वडिलांनाही आजपर्यंत माहीत नाही. मग आता तो मुलगा आहे. त्याने काय केलं की तुला एवढ्या मालिका पाहिजे ना, तो जाऊन टीव्ही घेऊन आला. टीव्ही घेऊन आला. आता गणपतीचा पिरियड आला. त्याच्यात काय ते समई बाकी होती वाटतं लग्नाच्या भांड्यांमध्ये. बरं. ती समई नव्हती. मग आता आम्ही डेकोरेशन वगैरे केलं दोघांनी. मग आता समई नव्हती. आता दिवा तर देव असं म्हणत नाही की मला हेच पाहिजे आणि तेच पाहिजे. बरोबर आहे. जो मी घरात होता तो तिथं लावला. हं. त्याच्या आईनं चालू केलं. तुला लग्नात समईच दिलीच नाही म्हणून. म्हणलं मग मलाच नाही दिली तर मी इतक्या वर्ष यांना काय केलं म्हटलं मग. यांना घेता नाही आली. आता यांचा संसार तर आता एवढे मुलांचे लग्न झाले. बरोबर. माझ्या डोक्यात हा प्रश्न. मी बोलले त्याला. म्हटलं तुझ्या आईनं काय केलं म्हटलं की एवढ्या अपेक्षा ठेवते आणि मी तर ती घेईनच. आज नाही तर उद्या घेणारच आहे. ते झालं. परत असंच कुंकामध्ये ते आपल्याकडे देव देता बघा. ते शिदोरी वगैरे भरतात. शिदोरी असते. ते गणपती काय असं देतात ते 2 देव देतात त्यावेळेस. तर ते देव काय झालं एवढ्या गडबडीमध्ये हरवले. म्हणजे चुकून कोणीतरी कोणत्या तरी डब्यात ठेवले ते त्यांच्या घरामध्ये. माझ्याकडून तर ते दिलेले होते. शिदोरीमध्ये ते देताच ते. आता ते देव सापडत नव्हते. आता गडबडीत कोणी कुठे ठेवला असेल त्यांच्या घरामध्ये. बरोबर. त्यांच्या माझ्या मम्मीला फोन की देव सापडत नाहीये, तुम्ही दिलेच नाही. आता माझी मम्मी म्हणे की आम्ही पूजा केली, ते त्याच्यात ठेवले, दिलेले. आणि जर तुम्ही काय करा एकदा चौकशी करून बघा. तुमच्या पाहुण्या-रावळ्यात ज्या दिवशी हजर होते त्यांना विचारा कुठं एखाद्या वेळेस बाय चान्स कोणाकडे गेले काय? आता त्यांनी विचारलं. सगळे म्हणे की नाही आम्ही तर
नाही आले म्हणे चुकून आमच्याकडं. मग त्यांचं म्हणणं की नवीन घेऊन ये तू. जसं की तू आईकडे जाशील तेव्हा घेऊन ये. आता ही पण गोष्ट मी सांगितलेली नाहीये. एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टी 6 महिन्याचं खूप झाले, छोट्या. हं. तर काय सांगायचं या गोष्टी. मग असंच एक दिवस काय झालं, मी डब्बे बघत होते आणि मला ते तांदळाच्या डब्यामध्ये ते दिवस सापडले. अच्छा. हां. म्हणले, "कोणी ठेवले?" म्हणे, "कुठं सापडले? कुठं सापडले?" म्हणलं, "ह्या डब्यातच होते." म्हणे, "हां, मीच ठेवले." असं म्हणे बोलायची पद्धत बरं का. म्हणलं, "हां का? ठीक आहे." म्हणलं. म्हणलं, "आता तर डबल आणायचं नाही ना?" म्हटलं. म्हणे, "नाही." म्हणे. म्हणजे असं काही ना काही चालूच, की दर महिन्याला हेच असंच पाहिजे. आणि नवरात्रीचा पिरियड होता. आता सांगायच्या नाही गोष्टी, पण आता सांगावं वाटतंय मला. एक मन मोकळं करावंसं वाटतं, की मुलींना त्रास कोणत्या गोष्टीचा दिला जातो. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींपासून त्याचा हुंडाबळीपर्यंत ते जातात गोष्टी. बरोबर. तर माझी आई फराळाचं घेऊन आली. नवरात नवरात्रीचा 9वा दिवस होता. हं. ती आली. आता यांना माहीत होतं सगळ्यांना, की माझी आई येणार होती हं. सामान घेऊन. मग यांचं काम होतं, त्या शाळेत खिचडी बनवायला होत्या माझ्या सासू. हं. नाही तेव्हा खूप उशिरा जायच्या त्या. हं. 11, 11:30च्या दरम्यान. त्या दिवशी त्या कितीला गेल्या? 10 वाजता. माझी आई आली आणि पाणी वगैरे दिलं. त्या बोलल्याच नाही काहीच. फक्त आल्या का, माझे सासरे पण बोलले नाही. त्यांचं ते काही काम करत होते, तर चालले गेले बाहेर. त्या पण चालल्या गेल्या. मग ती गोष्ट लागली मनाला, की हे काहीतरी हुकतंय म्हणून. आता माझ्या आईसोबत मी तुमच्या घरी आले बरोबर. आणि तुम्ही मला बोलत नाही म्हणल्यावर मोठी गोष्ट आहे. तर मग आता मला ते कळालं, आपल्या माणसाला कोणती ते गोष्टी लगेच कळतं ते लागती. आपल्याला. आणि हे तर काही घरी नव्हते, हे शॉपवर होते. मग आम्ही मग सामान घ्यायचं बाकी होतं काही. तिथं घेऊनच आली होती. मग फळं वगैरे ते काय टाकायच्या डब्यात असतं ते बाकी होते. ती बोलली, की "चल आपण बस स्टँडला जाऊ, घेऊन येऊ." मग आम्ही गेलो आणि यांनी आम्हाला बघितलं, की ही आली बाहेर. त्यांनी कॉल केला म्हणे, की "पै-पै का बरं आली? मग तुला घ्यायला आला असतो." हं. मग मी आली, "तुम्हाला सांगायचं असतं." म्हणे. मग यांनी आम्हाला घरी नेऊन सोडलं. म्हणे, "तू मम्मीला काही फराळाचं वगैरे दिलं का?" कारण त्या पिरियडमध्ये उपवास चालू होते. आता माझ्या मम्मीचं एकच गोष्ट चालू होती, की या घरातून पटकन बाहेर कसं निघायचं. ते अच्छा. दोघं बोललेले नव्हते आणि यांना मी सांगू कसं म्हणून. मग ते ते तसंच होतं ना, की हां. आपण कुठेतरी गेलोय आणि असं हे लोकं बोलत नाही, तर मग बोल ते जीवावर हां. आल्यासारखं होतं, की यार नको इथं हां. थांबायला. आणि याचं असं चालू, की "तू मम्मीला हे दे, हे कर, ते कर." असं तसं. मग आता मम्मीला मला माहिती झालं काय म्हणून. मग मम्मी म्हणे, की "मला जाऊ दे, बस आहे माझी." आणि म्हणलं, "नाही, ती बस या टायमिंगला नाही, थोडी उशिरा राहते." आता माझं मन काय, "तू थांब थोडा वेळ." पहिल्या सेकंड टाईमच असेल तिनं माझ्या घरी येणं, मम्मीचं माझ्या. तर ती आली. ते असं झालं. म्हणलं, "तू थांब." म्हणे, "नाही, मला काहीच खायचं नाही." म्हणे, "मी जाते." आता तिला मी बस स्टँडवर सोडायला गेले. मी पण तिथेच बसले. मग हे जेवायला आले 2:30-2 वाजता यांचा टाईम होता घरी यायचा. मग ते बोलले, की "तू इथं घेऊन का बरं बसली मम्मीला? घर नाही का आपल्याला? म्हणजे तुला काही कळतं का नाही, की तू इथं घेऊन बसली आहे? गाडी तर अजून म्हणजे ती तर गाडी चालल्या गेली. तिची गाडी ती हुकून म्हणजे मिस झाली ती बस. 4 वाजता बस होती तिला. आता 12 वाजेपासून आम्ही बसलेलो होतो 4 पर्यंत बस स्टँडला. मी आणि माझी आई. हं. आता मला तिथं रडू आवरत नव्हतं. पण माझी आई म्हणे, की "तू घरी जा, असं चालत नाही. आता लग्न झालंय. तू एवढा वेळ घराच्या बाहेर न सांगता थांबली नाही पाहिजे." आणि हे जेवायला आले, हे पण थांबले. 15-20 मिनिटं गप्पा मारल्या त्यांनी. मग असं झालं. मग आता बस आली. माझ्या मम्मीनं बस यायच्या पहिलेच मला घरी पाठवलं, की "नाही, आता 4:30 वाजले. तुला विचारतील घरचे. तू कुठं होती एवढ्या वेळेस?" मी घरी गेले. म्हणजे रस्त्याने दिसली मला, की बस आली. तिथून दिसत होतं, की बस आली. मी तिला कॉल केला, की "बस आली. तू आता जा म्हणा." हं. घरी आले. मला ते रडणं आवरतच नव्हतं. मी घरी आले, माझं काम केलं. तो किती अपमान हो. असल्यासारखं झालं ना ते. फील झालं मला त्या गोष्टी, की मी एवढं Insulting. यांच्यासाठी करते हं. आणि हे माझ्या आईला आपल्या विचारू पण नाही शकत. हं. तर मग मी का करू यांचं असं? हा हं. प्रश्न मला वाटला तिथं. हं. मग हे घरी आले 4-5 म्हणजे त्याच्यानंतर 4:30च्या नंतर हे घरी आले चक्कर मारायला. हं.
यायचे ते चहा वगैरे घ्यायला, नाहीतर मग असंच चक्कर म्हणून. आता त्यांना पाहिलं माझ्या डोळ्यात पाणी म्हणून त्यांना ती गोष्ट सहन नाही होत. पहिली गोष्ट, आता ही रडती का बरे? म्हटलं की माझी आई आली, या काही बोलल्या नाही तिला, की एवढं सामान घेऊन आली नवरात्रीचं, यांना हात सुद्धा लावला नाही, परत त्याच्यात कमी काठ आहे म्हटलं. म्हणजे त्यांना बघितलं सुद्धा नाही आणि म्हणे की एवढंच आणलं म्हणे. म्हणलं ठीक आहे. ज्यांना आईपतीपेक्षा जास्त भेटतं ना, त्यांना या गोष्टी कमीच वाटतात. सो मला सांगा, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता सध्या तुमचं एज काय आहे? 21 असेल आय गेस. 21. 21व्या वयात तुम्हाला विधवापण आलेला आहे. हो. मी काय ह्या गोष्टी मानत नाही विधवापण. हां. मला असं म्हणायचंय की आता तुम्ही काय विचार केलेला आहे पुढे? नाही, सध्या तर काहीच नाही. काहीच नाही. एज्युकेशन कंप्लीट करायचं. हो. फार्मसी करताय, हो. डिग्री घेताय. सो तुम्हाला आठवण येते मिस्टरांची? हो, रोज. खूप? हो. जर असा काही इन्सिडेंट झालाच नसता, तर आज काय दिवस असते? मी इथं नसते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी एवढ्या 6 महिन्यात, जे 10 महिन्यात रडले, ते माझ्या डोळ्यात अश्रू नसते. ज्या लोकांनी मला बोलले विनाकारण, त्यांच्या धाकाने ते मला बोलले नसते, ते जर आज असते तर. आणि एका पुरुषाशिवाय समाज महिलेला कसा लेखतो? काय ना, शब्दात नाही सांगू शकत त्या गोष्टी. खूप तिच्याकडे वेगळ्या नजरेनं बघता. म्हणजे कसं, हिच्या मागं कोणीच नाही. मग हिला आपण काही बोललं तर काहीच होणार नाही. पहिली गोष्ट, ती आतून तुटलेली असते. तिला समाजाशी काही घेणं देणं नसतं. जरी तिच्या कानावर गोष्टी आलेल्या असतात की तुझ्याबद्दल हे बोलत, तिचं दुःख काय असतं की हे एवढा तिच्या मनातलं वेदना. आता ती सांगणार तर कोणाला सांगणार त्या गोष्टी? एक वेळेनंतर ती विचार करणं बंद करून टाकते. ठीक आहे, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. जी गोष्ट माझ्यासोबत झाली ती तर मला एक्सेप्ट करावं लागणार आहे. ती तर कोणी बदलू नाही शकत. बरोबर. तर आता लोक काहीही बोलले, तुम्हाला काहीच फरक पडत नाही. वा. आणि लोक तेच बोलतात जे त्यांना वाटतं. खरंय. जे मला वाटतं ते कधी बोलणार नाही. आणि मी त्यांच्याकडून अपेक्षाही ठेवत नाही की जे मला वाटतं त्यांना बोलावं म्हणून. कारण मी ज्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवल्या होत्या, तो या जगात नाही. आता कळून चुकलंय की त्या अपेक्षा म्हणजे आपण ठेवतो कोणाकडून, त्या पूर्ण होत नाही. काय म्हणतात ना, कोणतीच गोष्ट परमनंट नाही राहत. ही गोष्ट मला समजली की आपण खूप विचार करतो एखाद्या गोष्टीचा की असं करू तसं करू. म्हणजे आता स्वप्न तर सगळी तुटलेलीच. आता पुन्हा पाहण्याची ती माझ्यात हिंमत नाही. मी जे आज उभी आहे ते माझे आई वडील, माझी ती फॅमिली तेवढी बस, त्यांच्यामुळं. नाहीतर माझ्या डोक्यात खूप विचार आले की नाही, आता तो तर गेलाय, आपलं काही राहून फायदा नाही आता, की झाले सगळ्या गोष्टी संपून गेल्या म्हणून. पण विचार केला, ज्यांनी हे केलं ते जगताय, ज्यांनी सगळे पचवलं ते जगताय. मग मी का मग मी का स्वतःला त्रास करून घेऊ? लाईफ एकदाच भेटते. जरी तो माझ्यासोबत शरीराने नसला, मनाने कायम तो येतो माझ्या स्वप्नात. मला सांगतो की असं असं, तसं तसं. तो दिसतो पण मला. तर ठीक आहे, एक्सेप्ट त्या गोष्टी, चालेल. जर त्याच्यासाठी त्याची इच्छाच असेल की मी त्याच्यासाठी म्हणजे त्याने तर जोपर्यंत होता त्यांनी मला रडू दिलं नाही. त्याची इच्छा असेल की मी त्याच्यासाठी रडावं, तर ती पण मला चालेल. कारण की मी विश्वास ठेवला होता, प्रेम केलं होतं. बाकीच्यांसारखं तर समजू शकतो. माझा एक आता शेवटचा प्रश्न. हो. बरेच लोक येतात, मी सर्वांना विचारतो. तुम्हाला का वाटलं की गोष्ट शेअर करावी असं या चॅनलवरती? एक तर पहिली गोष्ट आहे की ह्या गोष्टी बोलू नाही शकत आपण. बरोबर. आणि लोक आपल्याबद्दल काही बोलतात हे आपल्याला पटकन ऐकू येतं. कोणीही सांगतं. खरंय. आता माझ्या भावना जर मला कोणापर्यंत पोहोचवायचा असेल, तर मला वाटलं की तुमच्या इथं येऊन मी त्या लोकांपर्यंत पोहोचू शकते. वा. आणि नक्की माझ्या मिस्टरांसोबत झालंय काय, त्याचा कोणी शोध घेतलेला नाही. बरोबर. माणूस मेल्यानंतर सगळे पैशाच्या मागे पळाले. खरंय. मला तरी वाटतं असं की ह्या गोष्टी लोकांना समजाव्यात. जे लोक माझ्याबद्दल वाईट बोलतात किंवा त्यांना वाईट माहिती आहे की मी पैसे घेतले किंवा मी असं असं म्हणजे पैसे घेतले आणि त्यांच्याशी वागले असं की काही, तर मी जर चुकूनही त्यांना बोलले असं, त्यांच्या याच्यामुळे बोलले. कारण ते त्या भाषेत मला बोलले, मग मी पण त्यांना त्याच उत्तर दिलं. कारण एक माणसाची ना हे असती लिमिट. लिमिट असते. हां. बरोबर आहे. आणि कोणती स्त्री पहिलेच अशी कणखर नसती. हम्म. आता माझ्या वयाच्या मुली हसत्या खेळताय, अजून लग्न नाही, हो. करिअर बनवायच्या त्या मागे.
आता माझा तर हा वेगळाच किस्सा झालेला आहे. आता तो मी हाताने केला असं म्हणू शकत नाही. हां, ती तेव्हा जर ऐकलं असतं कदाचित ते झालं नसतं. जर एखाद्या वेळेस नसतं झालं लग्न, तर मला नाही वाटत की मी एवढी तुटली असती म्हणून. बरोबर आहे. मुलगी म्हणून तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही जर तुमच्या आई-वडिलांचं ऐकलं असतं, की बाबा थोडं शिक्षण घेऊन मग नंतर लग्नाचा विचार केला असता, तर? जर तसं केलं असतं तर मी माझ्या पायावर उभी असते त्यावेळेस. तर डिसिजन तर हाच होता माझा. कारण ते मी तुम्हाला आधीच बोलले की ते वयच तसं असतं म्हणून. बरोबर. आणि आई-वडिलांचं ऐकायला पाहिजे, हं. असं सगळे म्हणतात. ऐकायला पण पाहिजे त्यांचं. पण कधी-कधी माणूस नाही ऐकत. कारण की ते सांगत असतात. आपणही त्याच्याकडे पॉझिटिव्हनेस बघतो, की हां, तुम्ही लग्न करणार आहे. जर यांनी दुसऱ्यासोबत जरी लग्न केलं असतं आई-वडिलांनी, जर त्याच्यासोबत पण असं झालं असतं, त्यात तर माझी काही चुकी नव्हती ना. बरोबर आहे. नाही, ह्या कुठल्याही प्रकरणात तुमची कुठंच चुकी नाही. हां, पण भोगावं तुम्हाला लागतंय. हां, तर तो ती मोठी गोष्ट आहे याच्यामधली खरं म्हटलं नाही, तर. अर्थातच तीच गोष्ट आहे ना, की पर्स्पेक्टिव्ह दोघांचंही चांगलं आहे. आई-वडिलांनाही वाटतं मुलीचं हो, चांगलं व्हावं आणि मुलीलाही वाटतं, की मी सुखी कुठं राहू हो, शकते. तिला प्रॉपर्टीपेक्षा, पैशापेक्षा तिला त्या इज्जतीची, त्या प्रेमाची आशा असते, की हो. बाबा ती सुखात दिवस घालवू शकते. आणि ती एवढी कॉन्फिडंट असते, की तिला माहिती आहे, की दोघं जण उभे राहिले तर कसेही पैसे कमवू शकतात, उभं राहू शकतात. सो आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही अशा मुलींना काय सांगू शकता, की ज्या प्रेमात आहेत किंवा ज्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा फॅमिलीला, मुलाच्या फॅमिलीला तुम्ही काय सांगू इच्छिता? मुलाच्या फॅमिलीला माझी एवढंच राहील, तुम्ही जर तिला एक तर म्हणू नका, की आमच्या मुलीसारखं सांभाळू. पहिला शब्द हा वापरू नका. तिला आम्ही तिच्यासारखं जपू. तुम्ही त्या शब्दावर उतरत नाही, खरं. हं, दुसरी गोष्ट, की जर तुमच्या घरात एखादी मुलगी येते, तर तुम्ही तिची काळजी घेतली पाहिजे. तिला रिस्पेक्ट दिला पाहिजे. कारण ती सगळं सोडून आली तुमच्यासाठी. आता याच्यावर बी काही जणांचे प्रश्न असे असतील, की सगळेच येतात. तिनं काय नवीन केलं? हं. आता नवीन केलं म्हणजे ती म्हणजे सगळं तिच्या भरोश्यावर येतं ना. खरं आहे. लग्न झालं म्हणजे आणि सगळी प्रत्येक मुलीसाठी ते तिचं जीवन म्हणजे एक नवीन हो, तिचं नवीन लग्न म्हणजे तिच्यासाठी एक नवीन जीवनच आहे. प्रत्येक वेळेस लहान असते त्यावेळेस तिचं एक वेगळं जगणं असतं. मोठी झाल्यानंतर वेगळं जगणं. हो. लग्न झाल्यानंतर तर पूर्ण आयुष्यच हो, बदलून जातं ते. बदलून जातं. हो. तर त्या मुलींना माझं एवढं सांगणं आता खूप मुलं टाईमपास करतात. पहिली गोष्ट म्हणजे बरोबर आहे. तुम्हाला जर मुलगा ओळखायचा आहे, की हा आपल्याला पुढं कितपर्यंत साथ देईल, तर पहिली गोष्ट तो मुलगा तुम्हाला सांगेल, मला फ्युचरमध्ये काय करायचंय, तुमच्याशी डिस्कस करेल, की मी ह्या याच्यात हे करणार आहे किंवा मी हे स्वप्न बघतोय हं. आणि तुला मी त्याच्यात बघतोय असं म्हणजे की तू माझी लाईफ पार्टनर, तू मला सपोर्ट करते. जर असं वाटत असेल, की खरंच हा कुठेतरी आपला विचार करतोय, तरच त्याच्यासोबत लग्न करायचं डिसिजन घ्या, नाहीतर घेऊ नका. येस. हां. नक्कीच. सो तुम्ही आज पॉडकास्टवरती आलात. खरंच तुमच्या मनापासून आभार. नाही सर, तू माझे नाही, मी तुमचे मानायला पाहिजे कारण मला एक हे भेटलं माध्यम, की माझ्या भावना लोकांपर्यंत पोहोचतील. काहींना समजेल, जास्तांना नाही तर जे डोक्याने विचार करतात त्यांना समजेल. मनाने विचार करतात त्यांना समजेल आणि जे डोक्याची वरची केस असेल त्यांना तर कधीच समजणार नाही या कधी गोष्टी. समजा. कारण त्यांना ते समजूतदारीचे लोकं नाही, नसतातच. त्यांना भावना नाही. नसतातच. ते फक्त डोक्याने चालणारे हो. माणसं असतात. सो हा प्रवास हा नक्कीच हा कंटिन्यू चालू राहील आपला आणि हा शेवटी भावनेचा विषय आहे हो. पूर्ण. आणि खरंच मला खूप छान वाटलं तुम्ही आलात. संभाजीनगरवरून आलेला आहात. तुम्ही बराच वेळ वाट पाहिली. नाही, तुमचा वेळ माझ्यासाठी म्हणजे हे कारण की आता जर सेलिब्रिटी वगैरे असतात, त्यांचे इंटरव्ह्यू सगळे घेतात. हो. तुम्ही असे व्यक्ती आहेत, जे सामान्य लोकांच्या मनातल्या भावना लोकांपुढे मांडतात. ही गोष्ट मला पहिले तुमच्यामधली आवडली आणि मी तुम्हाला सांगितलं, की माझी आई तुमचे सगळे पॉडकास्ट बघितलेले आहे. हो. तिच्यामुळं मी आज इथं आहे. तिच्यामुळं खरं म्हणलं तुम्ही आज पॉडकास्टला, की ती बघत होती, ती गोष्टी सांगत होती. मी पाहायला लागले. मला वाटलं, की इथं शेअर करा माझ्या गोष्टी. हो, नक्कीच. हो. आईला पण माझ्याकडून खरंच प्रेम सांगा. हो, आई नक्की. तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय तर नक्की बघणार ती.
अच्छा. ती नक्की बघणार. तिनं एकही व्हिडिओ असा सोडलेला नाही की तिनं बघितलेला. येस. खरंच थँक यू सो मच आणि तुमची मुलगी खरंच खूप गोड आहे, खूप गुणी आहे. ती स्वतःच्या हक्कासाठी लढते आणि तुम्ही पॅरेंट्स तिला सपोर्ट करताय. खूप मोठी गोष्ट आहे आणि असंच प्रेम करत राहा आणि मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचंय, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला मला नक्की सांगा. ताईचे थॉट्स कसे वाटले मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आजकाल ज्या पद्धतीनं चाललेलं आहे, माणूस गेल्यानंतर म्हणजे एक महिनाही उरत नाही आणि त्या माणसाच्या प्रॉपर्टीबद्दल, पैशाबद्दल जे आपण ऐकलेलं आहे ते सत्यता आहे. पण एका मुलीची, एका बायकोची भावना कोणीच ऐकून घेत नाही. तिचे नातलग, मुलाचे नातलग, मुलीचे नातलग हे ते सगळं त्या बिचारीच्या संसाराचा लोकं खेळ करून टाकतात. तर कुठल्याही मुलीच्या बाबतीत असं झालं नाही पाहिजे. तिचा पूर्णपणे सर्वस्वी हक्क आहे तिच्या नवऱ्याच्या कुठल्याही गोष्टीवरती. तर कुठल्याही तिसऱ्या माणसाने येऊन तिचं त्या गोष्टींचा खेळ करू नये. आजच्या पॉडकास्टमध्ये मला तर एवढंच वाटतंय. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत भेटत राहूया. थँक यू सो मच. तुम्हाला पण धन्यवाद मनापासून. येस. थँक्स.